घार उंच हिंडते आकाशी, पण लक्ष तिचे पिल्लांपाशी. हवेतल्या खेळांमध्ये पण वेगळे वेगळे 10 ते 12 प्रकार आहेत आणि ह्या सगळ्यांच्या पण वर्ल्ड कप होतात. खेळाडूंना अजून फंडिंग नसल्यामुळे कॉम्पिटिशन लेवलला कोणी अजून जात. क्रिकेट म्हणलं की सचिन तेंडुलकर, गाणं गोक्या म्हणलं की लता मंगेशकर, स्काय डायव्हिंग म्हणलं की शीतल महाजन. अजून बाकी आहे, पिक्चर बाकी आहे. 2006 मध्येच मला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. APJ अब्दुल कलाम सरांनीच माझं नाव रेकमेंड केलं होतं आणि माझं कम बॅक आफ्टर डिलिव्हरी जे झालं ते विंगसूट फ्लाईंगने झालं आणि मी पहिली भारतीय महिला बनले जी विंगसूट फ्लाय करत होते तेव्हा. हे पहिली भारतीय महिला बनणं असं किती ठिकाणी झालेलं आहे? 26. ग्रेट. तुम्हाला फक्त तुमची मानसिक परिस्थिती थांबवतीये. कुठलीही गोष्ट करणं इम्पॉसिबल नाहीये, पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी करणं. माझी मुलं सुद्धा म्हणतात मम्मा आय थिंक सो तुझा अँगर वाढतोय, तुझा उडी मारून ये. मराठीत असं म्हणलं होतं की तू खूप उड्या नको मारू बरं का, तर उलट तू उड्या मार म्हणजे रिलॅक्स. नऊवारी साडी घालून जम्प केली आणि ते आमचं एशिया रेकॉर्ड झालं. हे स्वतःला बाई म्हणून प्रूव्ह करणं की भारतीय महिला काय करू शकते, आपल्या बाउंड्रीज आपणच डिसाइड करतो. त्या ब्रेकिंग दॅट बॅरियर अँड ब्रेकिंग दॅट दोज बाउंड्रीज. तुम्ही जम्प मारण्याच्या आधी हनुमान चालीसा म्हणता. स्काय डायव्हिंग इज मोर रिलेटेड टू हनुमानजी, कारण छत्री माता की जय आम्ही म्हणतो आणि मग उडी मारतो. एक जण त्याचे हेल्मेट सकट येऊन माझ्या शोल्डरला येऊन स्मॅश झाला होता. शोल्डर तर गेलाच होता, म्हणजे डिस्लोकेट झाला होता, पण एक छत्री माता की जय, जो होगा देखा जाएगा, बजरंगबली की जय, पॅराशूट उघडलं, संपला विषय. ते फेमिनिझम स्पेसिफिकली म्हणण्यामध्ये अर्धनारी नटेश्वर म्हणतो आपण. कुठलीही बाई पुरुषाशिवाय कंप्लीट नाही किंवा कुठलाही पुरुष बाईशिवाय कंप्लीट नाही. इक्वॅलिटीसाठी आपण जे भांडतोय, भांडण्यापेक्षा आपणच पूर्ण आहोत आणि आपल्यामुळेच विश्व पूर्ण होतं, ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवली पाहिजे. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. आपल्याला हनुमान उडी माहिती आहे, वाघाची झेप हा शब्दप्रयोग पण माहिती आहे. आजच्या सॅफ्रॉन फेमिनाईनच्या या एपिसोडमध्ये आपण अशा वाघिणीला बोलवलेलं आहे की त्या वाघिणीने मारलेली झेप ही विश्वविक्रम म्हणून एस्टॅब्लिश होते. अशी ही वाघीण जिच्या नावावर 26 नॅशनल रेकॉर्ड्स, 8 वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि 4 आशियाई रेकॉर्ड्स हे एस्टॅब्लिश झालेले आहेत. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जिच्या कर्तृत्वाचा डंका 7 खंडांमध्ये वाजत आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज असं म्हणाले होते की या आपल्या हिंदवी स्वराज्याचा, आपल्या या दौलतीचा डंका, आपल्या या दौलतीचा ध्वज आणि या ध्वजाचा दरारा, या भगव्याचा दरारा हा अहत तंजावर ते तहत पेशावर रोमशाम पावे तो वाजला पाहिजे. म्हणजेच तंजावरपासून पेशावरपर्यंत आणि अगदी रोमशाम म्हणजेच रोम आणि आफ्रिका खंडापर्यंत आपला दरारा निर्माण झाला पाहिजे. त्याच धर्तीवर 7 खंडांमध्ये ज्या वाघिणीच्या कर्तृत्वाचा डंका वाजतोय अशी वाघीण आज आपल्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहे. सुप्रसिद्ध स्काय डायव्हर, जिनी आपल्या कारकिर्दीकडे, आपल्या करिअरकडे विशेषत्वाने लक्ष दिले आणि हे लक्ष देतानाच तिने आपल्या मुलांकडे देखील विशेष लक्ष दिले. ते म्हणतात ना, घार उंच हिंडते आकाशी, पण लक्ष तिचे पिल्लांपाशी. अशा रीतीने जगभर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजत असताना 2 जुळ्या मुलांच्या संगोपनाकडे देखील तिने कधी दुर्लक्ष केलं नाही. तिने तिथं देखील अतिशय वात्सल्यपूर्ण त्यांचं संगोपन केलेलं आहे आणि म्हणूनच सॅफ्रॉन फेमिनाईनमध्ये आज आपण त्यांना आमंत्रित केलंय. कारण की ही दुहेरी भूमिका, करिअर, आपलं कर्तृत्व, आपली कारकीर्द ही सजवताना, घडवताना कुटुंब आणि मुलांचं संगोपन या दोन्ही आघाड्यांवर, दोन्ही क्षेत्रांमध्ये अतिशय चोख भूमिका बजावणाऱ्या सुप्रसिद्ध स्काय डायव्हर्स अशा वीरांगना
शीतलजी महाजन यांचं सॅफ्रॉन फेमिनाईनच्या आजच्या एपिसोडमध्ये मी मनापासून स्वागत करतो. खूप खूप स्वागत आहे शीतलजी तुमचं. आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्ही खूप प्राऊड फील करतोय. मला खूप अभिमान आहे की आज आमच्या चॅनलवर तुम्ही वेळात वेळ काढून आलेला आहात. खूप खूप स्वागत. थँक्यू सर, थँक्यू. खूप सगळं तुमच्यावर जेव्हा रिसर्च केला, तुमच्याबद्दल जेव्हा ऐकलं तेव्हा खरंच खूप अभिमान वाटला आणि खूप भाग्य आहे आमचं सगळ्यांचं की आज तुम्ही आमच्या चॅनलवर आलेले आहात. तर सुरुवात करूयात आपण. तुमचा जन्म पुण्याचा आहे आणि तुमचं मूळ गाव जळगाव आहे असं कळालं. साधारणपणे हे सगळं एवढं जबरदस्त असं आपलं कर्तृत्व, आपण एकामागून एक स्थापन करत असलेले विश्वविक्रम बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. किंवा मुलगा किंवा मुलगी पुढं काय करणार आहे हे लहानपणी तिने एक चुणूक दाखवलेली असते. हनुमंतांनी देखील लंका दहन करण्यासाठी समुद्र ओलांडला, पण त्याची चुणूक त्यांनी लहान असताना दाखवली होती की सूर्याकडे बघून त्याने झेप घेतली होती सूर्य पकडण्यासाठी. तर असं काही बालपणामध्ये असं काही केलं होतं का? असं काही नव्हतं. इनफॅक्ट माझ्या घरी सगळ्यांना एक्सपेक्टेशन होते की मी डॉक्टर व्हावं. अच्छा. आणि डॉक्टर किंवा इंजिनियर अशा फील्डमध्ये जावं आणि माझ्या पत्रिकेमध्ये डॉक्टर होणार असं लिहिलं होतं, म्हणून घरच्यांनी तेच ग्राह्य धरलं होतं की मी डॉक्टर होईल. पण मोठं झाल्यावरती काय व्हायचं हेच मी शोधत होते आणि मग मला स्काय डायव्हिंग या खेळाबद्दल कळालं आणि मग या खेळाकडे मी वळाले होते. अच्छा. पण असं लहानपणी असं स्काय डायव्हिंगच्या रिलेटेड असं काही साहस किंवा असा कुठला खेळ असं कधी काय केलं नव्हतं? मी पुण्यामधल्या आपल्या मराठी मीडियम शाळेमध्ये मुलींच्या शाळेत शिकलेली. आणि कुठं झालं शिक्षण? अभिनव विद्यालयाला. अच्छा. आणि शाळेमधले जेवढे खेळ खेळतो तेवढेच खेळ किंवा तेच विश्व, त्याच्या पुढे काही माहिती नव्हते. पण मग लहान असताना खूप खेळाकडे ओढा होता का अभ्यासाकडे? नाही, दोन्हीकडे पण नव्हता. काय करायचं हे लॉस्ट असतात ना, तशा टाईपमधलं लॉस्ट फिलिंग होतं. पण एक म्हणजे लहानपणापासून असं होतं की काहीतरी करायचं आहे, कुठल्या तरी फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे. पण माझ्या घरामध्ये आई माझी जॉब करत नव्हती किंवा म्हणजे हाऊसवाईफ होती. मावशी किंवा आजी सगळे तसेच होते. ते घरातल्यांची सगळ्यांची एक्सपेक्टेशनच तशी होती की हा काय करायचं, म्हणजे शिकून पण काय करणार, नंतर लग्न करून संसारच करायचा आहे. त्यामुळे अशी म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही करायची इच्छा पण नव्हती किंवा कोणाला बघितलेलं पण नव्हतं. असं रोल मॉडेल घरात पण कोणी नव्हतं. पण जसं जसं टी व्ही म्हणजे आम्ही लहानाचं मोठे होतो तसं टी व्ही बघणं किंवा सिरियल्स बघणं, त्याच्यामध्ये जेव्हा समाज कळायला लागला किंवा आयुष्य कळायला लागलं, त्यामध्ये कळालं की मग म्हणजे आणि जेव्हा गोष्टी कळायला लागल्या म्हणजे आपण थोडं समजायला लागतं, तेव्हा मग विचार करायचं की माझी जर शाळेतल्या टीचर म्हणजे बाई ज्या आहेत त्या मला शिकवायला जे येतात त्या जर जॉब करून घर सांभाळू शकतात, तर मग माझी आई का नाही? मग माझ्या आईने मी तिला विचारलं होतं की तू का नाही नोकरी करत किंवा तू का नाही घराच्या बाहेर पडत. मी भरतनाट्यम क्लास लावायचा का विचारल्यावरती म्हणजे त्याच्यासाठी पण काकू करणारी माझी फॅमिली, म्हणजे का म्हणजे कशासाठी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना पण एक्सपोजर कशाला मिळालं पाहिजे, तशा माइंडसेटमधली माझी फॅमिली होती. आणि मग त्यांना की ठीक आहे मग स्विमिंग तर करू द्यात किंवा बॅडमिंटन खेळू द्यात किंवा टेबल टेनिसला जायचं होतं किंवा भरतनाट्यम शिकायचं होतं, असं एक एक कारण दाखवून की हां ठीक आहे हे नाही करू देतं हे तरी करू द्या, हे नाही करू देतं हे तरी, असं करत शाळेतनं सुरुवात झाली होती. की शाळेतल्या कॉम्पिटिशन्स आहेत त्याच्यात भाग घेतला, त्याच्यात नंबर आल्यावरती मग असं वाटायचं की शाळेत जो नंबर येतो तो बाहेर पण आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तेव्हा मी टेबल टेनिसचा क्लास लावला. मग टेबल टेनिस पण खूप चांगलं यायला लागलं. तेव्हा ज्या क्लबमधल्या कॉम्पिटिशन्स असतात त्या कॉम्पिटिशनला जिंकलं, असं वाटलं की अरे असं आपण ह्याच्यात पण काहीतरी करू शकतो. मग तसंच बॅडमिंटन खेळत होते तेव्हा त्याच्यात पण वाटलं. मग असं एक क्षेत्र शोधत होते. आणि तेव्हा 10वीत असताना मग मला 10वीत नाही ॲक्च्युली मी 4थी-5वीत असताना मला पेंटिंग हे फील्ड जास्त फार आवडलं होतं. मी 3री-4थीत असताना जेव्हा पेंटिंग सुरू केले तेव्हा माझे टीचर्स मला सांगायचे तुझा हात खूप छान आहे, म्हणजे तू खूप चांगलं पेंटिंग करू शकतेस. मग चांगलं करू शकते तर मी अजून किती चांगलं करू शकते, ह्याच्यासाठी मग मी तसं इम्प्रूव्हमेंट सुरू केली. आणि प्रत्येक ड्रॉइंग काढल्यावरती एक अप्रिसिएशन मिळायला लागलं. मग तेव्हा म्हणलं की ओके आपण पेंटर होऊ शकतो. मग पेंटिंगमध्ये मी करत होते. मग त्याच्यात पॉट सिरॅमिक आले, मग कोलाज पेंटिंग्स आले, मग त्याच्यामध्ये म्युरल आर्ट झाले, अशा गोष्टी मग अपग्रेड शिकत राहिले. मग
मग खेळ हा विषयातून थोडंसं बाहेर गेलं, त्यामुळे घरच्यांना वाटलं हा ठीक आहे पेंटिंग वगैरे हे काय घरात बसून करणाऱ्या गोष्टीत, तर मुलगीने घराच्या बाहेर जायचं नाही असं माइंडसेट होतं. तर मी घरात बसून जे काय करू शकेल ते त्याच्यासाठी होकार होता. मी जे स्कूल ऑफ आर्ट्ससाठी स्वप्न बघत होते, पण पुण्यातनं मुंबईला 5 वर्ष पाठवणं हा खूप मोठा क्वेश्चन मार्क होता की घरातनं. आईवडील म्हणले की नाही आम्ही मुंबईला पाठवणार नाही, 5 वर्ष पुण्यामधल्या अभिनवला तू ॲडमिशन घे. म्हणलं नाही मला बेस्ट स्कूलमध्ये जायचं आहे, बेस्ट कुठलं तर इंडियामधलं जे स्कूल आहे. तर पप्पा म्हणले 5 वर्ष तुला आम्ही पुण्यात जे काय करायचं ते करू देऊ शकतो, 5 वर्ष पुण्याच्या बाहेर जाऊ देणार नाही. कारण मुलगी जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये जन्माला येते तर घरामधल्या आईवडिलांपेक्षा समाजाला तिची जास्त काळजी असते असं वाटतं मला, किंवा काळजी करतात की मुलगी झाली तुमच्याकडे तर तिचं कसं होणार. म्हणजे हे तुम्ही उपराधाने बोलताय. हो, की जे स्कूल ऑफ आर्ट्सला जायचं म्हणजे मुंबईला जाणार तुमची मुलगी, म्हणजे 5 वर्ष मुंबईला राहणार म्हणजे मुंबईचं पाणी लागणार. घरच्यांना त्याचं घेणं देणं नव्हतं, पण घरच्यांना जेव्हा बाकीच्यांनी समजावून सांगितलं की असं होऊ शकतं, ज्याची कल्पना त्यांना नव्हती किंवा त्यांना विचारही करत नव्हते ह्या गोष्टींचा, एक विश्वासाने की आमची मुलगी असं नाही करणार. पण जेव्हा 10 जणांनी एखादी गोष्ट बिंबवली जाते तेव्हा नकळत आपले पेरेंट्स त्या गोष्टींचा विचार करतात आणि मग आपल्याला थांबवतात. आणि ती गोष्ट आमच्या घरात घडली की नाही, म्हणजे 5 वर्ष मुंबईला गेली आणि तुला मुंबईचं पाणी लागलं आणि मुलगी वाया गेली तर, ज्याची काळजी माझ्या घरच्यांना खरंच नव्हती, पण त्यांनी बाकीच्यांचं ऐकून मग त्यांनी विचार केला की नाही पुण्यात कर. मग मी पुण्यात मला नव्हतं करायचं तेव्हा, आणि तेव्हा नाही ॲक्च्युअल 10वी जेव्हा झाली तेव्हा 10वी मी फेल झाले होते. तर 10वी फेल झाल्यावरती एक तर मुलगी प्लस ती फेल झाली, तो खूप मोठा बाऊ असतो की तुम्ही आयुष्यात काही कामचं नाही आहात, ही जी फिलिंग देतात घरातल्या लोकांपेक्षा बाकीचे जास्त लोक देतात की, आणि त्याच्यापेक्षा जास्त का फेल झाले तर अभ्यास नाही करत, आळशी किंवा व्हॉटएव्हर, म्हणजे त्यांच्या मनात जे आपल्या स्वतःपेक्षा किंवा आपल्या फॅमिलीपेक्षा बाहेरच्यांना जे फील होतं, बाहेरचे लोक बोलतात आणि 4 लोक क्या कहेंगे ह्याच्यामध्ये पण जे अडकतो ते 4 लोक जे कमेंट्स करतात आणि ते आपण स्वतःवरती लादून घेतो की नाही हां मी 10वी फेल झाले मग मी कसं करणार, माझं कसं होणार. पण आय वॉज नॉट इवन बॉदर्ड. मी म्हणलं फेल झालं तर डझंट मॅटर, मी माझ्या आयुष्यात काहीतरी करेन, मला करायचं आहे. आणि मला माहिती होतं की मी पेंटिंगमध्ये करेल किंवा दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये करेल. मग पेंटिंगमध्ये जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा परत माझं वडील म्हणले की पेंटिंग हे काही करिअर नाही आहे, ह्याच्यामध्ये काही रोजीरोटी म्हणजे मिळणार नाही असं चांगलं, काहीतरी चांगलं इंजिनियर डॉक्टर असं हो. म्हणजे ठीक आहे, मग इंजिनियर डॉक्टर व्हायचं तर मला सायन्स घ्यावं लागेल. मग 11वीत जेव्हा मला सायन्स घ्यायचा विषय झाला, 10वी फेल व्यक्ती 11वीत सायन्स घ्यायचा विचार करत असेल तर यू कॅन इमॅजिन की तिथून पहिली आपली लायकी काढली जाते की 10वीत फेल झाल्यावरती काय तुला आर्ट्सच तुझ्यासाठी बरं आहे. म्हटलं माझ्यासाठी काय बरं आहे मी डिसाईड करायचं का तुम्ही डिसाईड करायचं. बरं, तुम्ही आत्ता सांगितलं की 10वीमध्ये तुम्ही फेल झालात, पण इथं खूप वेळा असं निरीक्षणात येतं, म्हणजे सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल पण सांगितलं जातं की सचिन 12वी फेल होता म्हणून, आणि आज एवढा त्याच्याही नावावर विश्वविक्रम आहेत, त्याला क्रिकेटचं गॉड म्हणूनच संबोधलं जातं. आज एक दुसरं उदाहरण आमच्या सगळ्यांच्या समोर आलं की 10वीमध्ये फेल असून देखील आपण जे क्षेत्र निवडले, आपण जे करिअर निवडलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च पद तुम्ही मिळवलेलं आहे. तुम्ही पहिल्या भारतीय महिला आहात की जे स्काय डायव्हिंगच्या क्षेत्रामध्ये एकामागून एक तुम्ही विश्वविक्रम करतच चाललायत. त्यामुळे जे विनाकारण कधी कधी आपण 10वी 12वी अशा गोष्टींना म्हणजे अभ्यास केला पाहिजे नाही असं नाही, पण त्याला अवास्तव जे महत्त्व दिलं जातं ते किती चुकीचं आहे हे तुमच्या करिअरवरून नक्कीच सगळ्यांच्या लक्षात येईल. खूप चुकीचं आहे. कारण तेव्हा मला म्हणजे 10वी फेल झाल्यावरती जे जाणीव करून दिली होती की तुम्ही आयुष्यात काही कामचं नाही आणि प्लस तुमच्याने काही होणारच नाही, ती गिल्ट फिलिंग खूप मारते म्हणजे त्या स्टुडंटला. आणि माझ्या घरात पण तेच झालं. आणि प्लस मला पेंटिंग करायचं होतं आणि तेव्हा पण मला माझ्या चॉईस ऑफ करिअर म्हणजे माझ्या चॉईस ऑफ फील्डमध्ये जाण्यासाठी करिअर करण्यासाठी डाऊट केलं जायचं की नाही 10वी फेल झालं होतं ना मग कशाला हे करायचं, किंवा सायन्स कशाला घ्यायचं, किंवा कॉमर्सच का नाही घेत, मग आर्ट्स का नाही घेत, दॅट इज गुड. पण एक
म्हणजे एका इयत्तेत तुम्ही फेल झाले म्हणून तुमचं फ्युचर त्याच्याने चेंज नाही होत. यू कॅन अगेन स्टँड बाय, म्हणजे तुम्ही परत उभं राहू शकता तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. पण त्याच्यासाठी जो फेल होतो त्याने न डगमगता स्वतःला प्रूव्ह करणं पण जास्त जरुरी आहे असं मला वाटतं. म्हणजे कोणी किती म्हणू देत, पण माझ्या बाबतीत तेच झालं. सगळे जे म्हणलं ज्यांना जे ओरडायचं बोंबलायचं बोंबलू दे, लिटरली असं माझ्या माइंडसेटमध्ये होतं की काय ओरडायचं ओरडा, मला नाही फरक पडत, मी करू, म्हणजे मला माहिती माझ्या आयुष्यात मी काय करू शकते. आणि तेच म्हणजे जसं प्रत्येक खेळामध्ये खेळ करून झाले होते किंवा पेंटिंग्स पण करून झाले होते, पण बऱ्याच ठिकाणी सगळं थांबवलं जात होतं की तू मुलगी आहेस, तू हे तुझ्यासाठी फील्ड बनलेलं नाही आहे. मग तेव्हाच 11वीत सायन्सला ॲडमिशन घेतली आणि मी तेव्हा मला एक मैत्रीण भेटली, तिच्यामुळे मला NDA बद्दल कळालं किंवा तिच्यामुळे मला तिच्या भाऊ जे होते स्क्वॉड्रन लीडर कमल सिंग ओबट, ते इंडियन एअरफोर्स ऑफिसर होते, ते कॅडेट्सला स्काय डायव्हिंगचं ट्रेनिंग द्यायचे, त्यांच्याबद्दल कळालं. आणि त्यांना जेव्हा आम्ही दिवाळी मेळामध्ये इंडियामध्ये स्काय डायव्हिंग करताना बघितलं, म्हणजे एक हेलिकॉप्टर आला आणि त्याचा दरवाजा उघडला आणि काही जणांनी पटापट उड्या मारल्या आणि लँडिंग केलं आणि म्हणजे आमच्यासमोर ते पॅराशूटने उतरले, म्हणजे आकाशातनं एंजल्स उतरतात तशा टाईम. म्हणजे माझ्यासाठी तो मोमेंट असा होता, म्हणलं ओके दिस इज समथिंग, म्हणजे हे काहीतरी वेगळं होतं आणि म्हणलं ह्याच्यात पण करिअर होऊ शकतं, व्हाय नॉट. मग मी त्यांना जाऊन विचारलं की ते लँडिंग झालं आणि त्यांना म्हटलं सर मी ह्याच्यात करिअर करू शकते का, स्काय डायव्हिंग मला करायचं आहे. ते म्हणले त्याच्यासाठी तुला फौजमध्ये यावं लागेल, म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये यावं लागेल. मग मी म्हणलं की ते कसं यायचं. मग तेव्हा मुलींना अजूनही डिफेन्समध्ये येणं एवढं इझी नाही आहे, म्हणजे आता NDAचे दरवाजे उघडलेत, पण तेव्हा 20-22 वर्षापूर्वी एक म्हणजे डिफेन्समध्ये कसं जायचं माहिती नव्हतं. मग मी सगळ्या गोष्टी, आणि तेव्हा गुगल नव्हतं किंवा ऑनलाईन इन्फॉर्मेशन काही नव्हती, मग तेव्हा त्यांच्याकडे जायचं, म्हणजे पुण्यातनं पहिले NDAला जायचं, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये त्यांच्या घरी जायचं, त्यांची वेळ घ्यायची, त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याशी बोलून मग माहिती घ्यायची, किंवा नेट कॅफेमध्ये इंटरनेट कॅफेमध्ये बसायचं, इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची किंवा बुक्स फाइंड आउट. हे सगळं करत करत कळालं की स्काय डायव्हिंग हा खेळ जो आहे इंडियामध्ये महिलाच नाही त्याच्यामध्ये. आणि एक होत्या रेचल थॉमस मॅडम म्हणून, त्यांनी सुद्धा माझे जे मैत्रिणीचे भाऊ होते त्यांच्याबरोबर स्काय डायव्हिंग केलेलं होतं. तर मी त्यांना विचारलं की म्हणलं त्यांच्यासारखं मला पण स्काय डायव्हर व्हायचं आहे, मला तुम्ही गाईड कराल का. आता त्यांच्याकडे माझ्यासारखे भरपूर स्टुडंट यायचे ज्यांना स्काय डायव्हर बनायचं असायचं. तर ते मला आता जाणवतं, कारण माझ्याकडे पण आता भरपूर स्टुडंट येतात, पण त्यांच्यात कोण करू शकतं हे ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून आय कॅन म्हणजे फाइंड आउट, म्हणजे मला कळतं. तसं ते पण बघत असतील ना, म्हणजे त्यांनी पण तेव्हा फाइंड आउट केलं असेल की अरे ही खरंच करू शकेल किंवा नाही करू शकेल अशा टाईपमध्ये. तर तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की मला उत्तर ध्रुव, त्यांनी ॲक्च्युली मला की मेन स्टोरी अशी की म्हणजे कमल भैया जे होते माझ्या मैत्रिणीचे भाऊ, त्यांचा मी टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजला फोटो पाहिला होता. ते पहिली भारतीय ज्यांनी उत्तर आणि दक्षिण ध्रुव दोन्ही ध्रुवांवरती स्काय डायव्हिंग केलेलं होतं. त्या आर्टिकलमध्ये 11वीला तुम्ही सायन्सला गेलात आणि एकदा इंडियामध्ये तुम्ही गेला होतात परेड बघायला. हो. आणि तेव्हा तुमची कमल भैयांशी ओळख झाली आणि कमल भैयांचा तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये फोटो बघितलात आणि प्रत्यक्ष तिथं स्काय डायव्हिंग करताना बघितलं आणि त्याच्यानंतर मग तुमच्या मनात ती सगळी उत्सुकता निर्माण झाली. पण त्याच्या आधी तुम्ही खूप छान चित्र काढत होतात, तर खूप छान तुमची पेंटिंग्स होती आणि त्याच्यामध्ये देखील तुमची रुची होती, अजूनही आहे. पण अजूनही तो छंद जोपासताय तुम्ही? कधी कधी जसं वेळ मिळेल तसा. बरं, म्हणजे हे सगळं करिअर चालू असताना छान चित्र काढणं हे देखील सुरू आहे? हो आहे. आणि जर मी स्काय डायव्हर नसते तर म्हणजे खूप चांगली पेंटर तर नक्की असते. म्हणजे वा. कारण ते लहानपणापासून मनामध्ये रुतलेलं होतं की पेंटिंग किंवा ड्रॉइंग करायचं, आणि तेव्हा अप्रिसिएशन जे मिळत होतं स्कूलमध्ये, त्यामुळे मला असं वाटत होतं की येस मी पेंटर व्हावं. पण पेंटिंग हे करिअर नाही असं जेव्हा घरच्यांनी बिंबवलं किंवा नाही हे काय ह्याच्यात काय ह्याचं म्हणजे खास करिअर वाटत नाही, जसं डॉक्टरला माझं म्हणणं असं होतं की मला असं करिअर करायचं आहे ज्याच्यामध्ये रिस्पेक्ट मिळेल. म्हणजे त्या क्षणाला असं गोष्टी होत्या की भरपूर जे आपण न्यूजपेपरमध्ये असो किंवा टी व्हीवरती किंवा दूरदर्शन आपण जेव्हा बघायचो त्या सगळ्या चॅनल्सवरती मोठे म्हणजे भीमसेन जोशी झाले किंवा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर किंवा मोठे पॉलिटिशियन्स असे लोक दिसायचे, किंवा खेळाडूंमध्ये जर PT उषा किंवा असे मोठे प्लेयर्स दिसायचे. मग असं काहीतरी करायचं होतं की मी माझ्या देशासाठी काहीतरी करायचं होतं मला, की
तो रिस्पेक्ट मिळेल. पण तो रिस्पेक्ट मिळण्यासाठी खेळात जाऊ का, गाण्यामध्ये जाऊ का, पेंटिंगमध्ये जाऊ, किंवा काही माहिती नव्हतं, किंवा ॲक्टिंगमध्ये जाऊ, किंवा तेव्हा आपण ॲक्टर्स होते किंवा अमिताभ बच्चनसारखे किंवा मोठे हे ते, तर तेव्हा विचार करायचं की असं काहीतरी करायचं आहे. आज जर सचिन तेंडुलकर नुसतं म्हटलं तर क्रिकेटमधला एकमेव आपण म्हणतो देव, गाणं म्हटलं तर लता मंगेशकर हे एकच कोकिळा भारताची म्हटली जाते. म्हणजे दे हॅव मेड देअर सर्वोच्च आदर्श किंवा एक मापदंड. सो ह्या आयकॉन्सला बघितल्यावर असं वाटायचं की असं काहीतरी देशासाठी करायचं की आपण आपल्या देशाची आयडेंटिटी आपल्या कामामुळे करू शकू. मी ते फील्ड सगळे शोधत होते. त्याच्यात मग स्विमिंग झालं होतं, बॅडमिंटन, मग टेबल टेनिस, मग शाळेतले सगळे खेळ, रनिंग पासून सगळं. पण तो सो नव्हता सापडत. मग तो सो तेव्हा पॅराशूट जम्पिंग बघितलं तेव्हा म्हणलं नाही, दिस इज व्हॉट आय एम बॉर्न फॉर. माझा जन्मच पॅराशूट जम्पिंगसाठी झाला आहे. असं कुठल्या क्षणी वाटलं मग याच्यासाठी जन्म आपुला? हां. आणि ती फिलिंग आल्यावरती मग मी माझा अभ्यास सुरू केला की स्काय डायव्हिंग म्हणजे काय, पॅराशूट जम्पिंग म्हणजे ह्या खेळामध्ये काय, स्काय डायव्हिंग म्हणजे काय, पॅराशूट जम्पिंग म्हणजे काय, किंवा काय हे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते काय आहेत ते जरा थोडं त्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना. त्याचा मी जेव्हा अभ्यास सुरू केला तर तेव्हा मला कळालं स्काय डायव्हिंग म्हणजे प्रोफेशनल टोटली स्काय डायव्हिंग असतं. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन्स वगैरे असतात. पॅराशूटिंग आणि म्हणजे दोन्ही वर्ड सेमच आहेत, पण त्याच्यामध्ये बेसिक पॅराशूट जम्पिंग ट्रेनिंग जे असतं तर त्याच्यामध्ये टँडम जम्प पहिले केली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्ट्रक्टरला अटॅच असता आणि पहिल्यांदाच विमानातनं उडी मारतो तेव्हा इन्स्ट्रक्टर तुमच्या मागे अटॅच असतो आणि तुम्हाला विमानातनं उडी मारल्यापासून खाली लँडिंग करेस्तोवर सगळे इन्स्ट्रक्टर करतो. म्हणजे पॅराशूट ओपन करून पॅराशूट घेऊन लँडिंग करण्यापर्यंत त्याला टँडम जम्प म्हणतात. पण विदाऊट इन्स्ट्रक्टर कुठली जम्प करतो पहिलीच जम्प त्याला स्टॅटिक लाईन जम्प म्हणतात. तुमच्याकडे पॅराशूट असतं पण पॅराशूटची एक लाईन हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्टमध्ये अडकवलेली असते. मग ती जसं तुम्ही विमानातनं उडी मारता तर ती दोरीची साईज 12 फुटाची असते. तर 12 फुटानंतर 10 ते 12 फुटानंतर तुमचं पॅराशूट ऑटोमॅटिकली उघडतं. त्याला स्टॅटिक लाईन जम्प म्हणतात. त्याच्यानंतर मग प्रॉपर स्काय डायव्हिंगचं ट्रेनिंग येतं. त्याच्यामध्ये फ्रीफॉल जम्प म्हणजे फ्रीफॉल असतो. म्हणजे त्याच्यात तुमचं पॅराशूट ऑटोमॅटिकली उघडत नाही. त्याच्यात तुम्हाला म्हणजे हाताने स्वतः मॅन्युअली ओपन करावं लागतं. त्याच्यामध्ये AFF 7 लेवल्स असतात. तर ॲक्सिलरेटेड फ्रीफॉल जम्प म्हणतात त्याला. पहिल्या 3 जम्पमध्ये 2 इन्स्ट्रक्टर तुमच्या साईडला असतात आणि तुम्ही ॲज अ स्टुडंट त्यांच्याबरोबर जम्प करता. ते दोघं इन्स्ट्रक्टर तुम्हाला धरून असतात आणि तुम्हाला तुमचं पॅराशूट तुम्ही कसं उघडणार किंवा काही मॅन्युअर्स दिलेले असतात ते इन्स्ट्रक्टरबरोबर करायचं असतं. समजा तुम्ही पॅराशूट ओपन करायला विसरलं तर हे इन्स्ट्रक्टर तुमचं पॅराशूट ओपन करतात आणि वॉकी टॉकी असतं ते वॉकी टॉकीने तुम्हाला लँडिंग कसं करायचं हे शिकवतात म्हणजे सांगतात ॲक्च्युली. तर त्यामुळे ते 2 इन्स्ट्रक्टर घेऊन पहिल्या 3 जम्प्स त्याच्यानंतर मग एक इन्स्ट्रक्टर बरोबर टोटल त्या 4 जम्प्स असं करत AFF 7 लेवल झाल्या की मग 7व्या जम्पनंतर म्हणजे सोलो जम्प सुरू होतात. आणि सोलो जम्प जेव्हा सुरू होतात त्या 25 जम्प झाल्या टोटल म्हणजे 0 to 25 जम्प झाल्या की तुम्हाला A लायसन्स मिळतं. तुम्ही प्रॉपर स्काय डायव्हर बनता. त्याला काय म्हणायचं A लायसन्स. मग स्काय डायव्हिंगमध्ये 4 लायसन्सेस आहेत. 25 जम्प झाले की A लायसन्स, 50 जम्प झाले की B लायसन्स, 200 जम्प झाले की C लायसन्स आणि 500 जम्प झाले की D लायसन्स. मग जेव्हा जनरली 100 जम्प झाल्यावरती आम्ही स्टुडंट्सला ॲडवाईस करतो की तुम्ही कोच किंवा इन्स्ट्रक्टर रेटिंग्स घ्या. म्हणजे रेटिंग्स असतात त्याचे. मग ते ॲज अ जॉब म्हणून पण त्याच्यामध्ये म्हणजे जॉब ॲज अ करिअर म्हणून ऑप्शन इन्स्ट्रक्टर वगैरे म्हणून पण जॉब करू शकतात. आणि तसंच पॅराशूट पॅकिंगचं पण एक जॉब अवेलेबल आहे म्हणजे त्याच्यामध्ये करू शकतात ते. तर पण जनरली 50 ते 100 जम्प नंतरच आम्ही सगळ्या स्टुडंट्सला कारण स्वतःचा कॉन्फिडन्स येतो 100 जम्प नंतर की आपण हे करू शकतो असं. तर मग तेव्हा मग त्याच्यामध्ये पॅराशूट पॅकरचा एक जॉब असतो. त्याच्यामध्ये प्रोफेशनल पॅकिंग पण असतं. म्हणजे आपण जे विमानातनं उडी मारतो तेव्हा जे पॅराशूट असतात त्याच्यामध्ये 2 पॅराशूट असतात. एक मेन पॅराशूट असतं आणि एक रिझर्व असतं. तर मेन पॅराशूट जेव्हा आम्ही उघडतो तर उडी मारली की पॅराशूट उघडलं की म्हणजे तेच मॅन्युअर करून खालती लँड करतो. पण त्याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल लाईन तुटलेत किंवा फाटले किंवा काही इश्यू असेल तर मग त्याला 2 हँडल्स असतात. एक कटअवे हँडल असतं म्हणजे जे मेन पॅराशूट खराब आहे त्याला कटअवे करा आणि मग रिझर्व पॅराशूट ओपन करा. रिझर्व एक दुसरं पॅराशूट असतं जे दर 6 महिन्यांनी फक्त एक्सपर्ट पॅराशूट पॅक करतात. आणि ते पॅराशूट 180 दिवसांनी परत रिपॅक करावंच लागतं. तर त्याचा रूल आहे कारण ते तुमचं लाईफ सेवर असतं मेन.
हे 2 पॅराशूटचे दप्तर जे बॅग असते त्याच्यामध्ये 2 हे पॅराशूट असतात, एक मेन आणि एक रिझर्व. आणि समजा एखाद्याने जम्प केली आणि तो दोन्ही पॅराशूट उघडायला विसरला, अनकॉन्शियस झाला किंवा काही, तर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक ओपनिंग डिव्हाइस असतं, AAD म्हणतात त्याला. तर ते AADमुळे ते सेट केलेलं असतं 1500 फुटावरती. 1500 फुटावरती तुमचं पॅराशूट ॲटोमॅटिकली ओपन होतं. आता 1000 फीट झालं आहे त्याचं, तर 1000 फुटावरती तर तुमचा पॅराशूट ॲटोमॅटिकली ओपन होतं आणि सर्वायवल इज म्हणजे सर्वाईव्ह तुम्ही होऊ शकता ॲटलिस्ट. अच्छा. या हाईटला ओपन होतं ते. ओके. सो स्कायडायव्हिंग जसं कम्पेअर केलं की रोडवरच्या ॲक्सिडेंटशी, तर स्कायडायव्हिंग इज मोर सेफर दॅन वॉकिंग ऑन द रोड. तर स्कायडायव्हिंग ह्या म्हणजे त्याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन्स असतात. आता हे बेसिक स्कायडायव्हिंग लायसन्स आणि माहिती झाली. स्कायडायव्हिंग ह्या खेळामध्ये वेगवेगळे प्रकार पण आहेत. विंग सूट फ्लाईंग आहे किंवा फॉर्मेशन स्कायडायव्हिंग आहे, फ्री फॉल स्टाईल आहे. याच्यामध्ये पॅराशूट उघडल्यावरती स्पीडने फ्लाईंग करतात किंवा स्विमिंग म्हणजे एक पाण्याचं पॉन्ड असतं आणि त्याच्या सर्टन हाईटवरनं तुम्ही मनोवर करून यायचं आणि त्या पॉन्डमध्ये पण पाय टेकवायचा आणि मग नंतर पुढे जाऊन जमिनीवर पण लँड करायचं, त्याला स्विपिंग म्हणतात. असे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत पॅराशूट जम्पिंगमधले पण. स्पीड फ्लाईंग आहे, कॅनपी पायलटिंग आहे, असे भरपूर कॉम्पिटिशन्स असतात. त्याच्यामध्ये विंगसूट हा जो ड्रेस असतो तो पक्षासारखा ड्रेस असतो. दोन्ही हातांमध्ये विंग्स असतात आणि पायामध्ये विंग्स असतात. आणि हा सोलो कॅटेगरीमधला, म्हणजे मी जम्प करणार आणि माझ्याबरोबर एक कॅमेरामॅन जम्प करेल आणि मी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकते. तसंच एक फ्री फॉल स्टाईल असते. 2 जणं म्हणजे कॅमेरामॅन आणि 2 जणं जम्प करतात आणि ते हवेमध्ये मनुवर्स करतात. त्यामुळे विमानातनं उडी मारल्यापासून पॅराशूट उघडेस्तोवर ते 45 सेकंद ते 50 सेकंद मिळतात. त्या 45 सेकंदामध्ये आम्हाला 70 ते 80 मॅन्युव्हर्स करायचे असतात. सो तो जो जितके जास्त मॅन्युव्हर्स करेल त्याचा मग कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे त्याला पॉईंट्स मिळतात. म्हणजे लेफ्ट टर्न घ्यायचा, राईट टर्न घ्यायचा, बॅक फ्लिप करायचे किंवा डिझाईन्स वेगवेगळे बनवायचे. तर जेव्हा सोलो फ्लाईंग करतात त्याच्यामध्ये वेगळे असतात. म्हणजे फ्री फॉल स्टाईलमध्ये मग 2 जणांची टीम असते, त्याच्यात वेगळे असतात. फॉर्मेशन फ्लाईंग जे असतं त्याच्यामध्ये 4 जणांची टीम असते. 4 जणांच्या टीममध्ये म्हणजे सपोज इथे डोकं आहे आणि मागे पाय आहेत, तर साईडने डॉकिंग करतात, म्हणजे साईडने होल्ड करतात किंवा फ्रंटने जाऊन दोन्ही हात पकडतात किंवा बॅक साईडने लेग्स पकडतात. तर असे वेगवेगळे डिझाईन्स दिलेले असतात. त्या डिझाईन्स तुम्ही 45 सेकंदामध्ये किती करू शकता तुमची ॲज अ टीम, त्याच्यावरती पण तुमचे पॉईंट्स असतात. त्याचे कॉम्पिटिशन्स असतात. वर्ल्ड कप असतं, वर्ल्ड चॅम्पियनशिप. जम्प केल्यानंतर पॅराशूट उघडेपर्यंत 45 सेकंदाचा वेळ मिळतो आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे हे फॉर्म्स करायचे आणि त्याच्या वर्ल्ड कप्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स असतात. म्हणजे हे पॅराशूट जम्पिंगमध्ये म्हणजे स्कायडायव्हिंग या खेळामध्ये टोटल वेगवेगळे 10 ते 12 म्हणजे प्रकार आहेत कॉम्पिटिशन्सच्या. जसं क्रिकेटमध्ये पण 1 डे, कसोटी, 2020 म्हणतो, तसं स्कायडायव्हिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत स्कायडायव्हिंगचे आणि कॉम्पिटिशनचे स्पेसिफिकली. पण हवेतल्या खेळांमध्ये पण वेगळे 10 ते 12 प्रकार आहेत. याच्यामध्ये हॉट एअर बलून झालं, पॅराग्लायडिंग आहे, पॅरामोटरिंग आहे, स्कायडायव्हिंग एक आहे, मायक्रोलाइट फ्लाईंग आहे, पॉवर्ड हँगग्लायडर फ्लाईंग आहे, ड्रोन फ्लाईंग आहे. तसं असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्या सगळ्यांच्या पण वर्ल्ड कप होतात. आपल्या इंडियामध्ये ऑलिम्पिक्स जास्त फेमस आहे, पण ऑलिम्पिक्स हे जमिनीवरच्या खेळांसाठी बनलं आहे. पण आमचे जे खेळ आहेत हे हवेतले खेळ आहेत. आमचं ग्राउंडच काय आहे. तर आमच्यासाठी बनलं FAI, फेडरेशन ऑफ एरोनॉटिक इंटरनॅशनल. जे FAI आणि ऑलिम्पिक असोसिएशन दोन्हीही एकाच बिल्डिंगमध्ये गेले 97 वर्ष झाले लुझानमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये आहे. पण जमिनीवरच्या खेळांचं ऑलिम्पिक्स फार वर्ल्ड फेमस असल्यामुळे त्याचं अवेअरनेस जास्त आहे. FAIचे खेळ म्हणजे हवेतले खेळ एवढे फेमस नाही आहेत आणि स्पेसिफिकली भारतात आपल्या पॅराग्लायडिंग म्हणजे कामशेतला जाऊन तुम्ही उडताना तेच ना तुमचं स्कायडायव्हिंग असं म्हणणारे सगळे आहेत, कारण अवेअरनेसच नाही, माहितीच नाही की ह्या खेळांबद्दल माहिती नसल्यामुळे. तर कामशेतमध्ये जे फ्लाईंग होतं ते माझा खेळ नाही आहे. माझा विमानातनं उडी मारणारा खेळ वेगळा आहे. जसं बेसबॉल आणि क्रिकेटमध्ये जसा फरक आहे, बॅट आणि बॉलच आहे, पण बेसबॉल आणि क्रिकेटमध्ये जो जमीन आसमानचा फरक आहे तसा आमचा पॅराग्लायडिंग आणि स्काय डायव्हिंगमध्ये फरक आहे. तर जमिनीवरचे खेळ हे ऑलिम्पिकच्या अंडर येतात आणि FAIच्या अंडर हवेतले खेळ येतात. हवेतल्या खेळांमध्ये सुद्धा
स्काय डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, हॉट एअर बलून, पॅरामोटरिंग, पॅराट्राईक, मायक्रोलाईट फ्लाईंग, पॉवर्ड हँग ग्लायडर फ्लाईंग, ड्रोन फ्लाईंग, असे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. मग ह्याच्या कॉम्पिटिशन्स जे होतात ते FAIच्या अंडर होतात आणि त्याची इंडियातली नॅशनल बॉडी जी आहे त्याचं नाव ॲरो क्लब ऑफ इंडिया आहे. ते सगळं मॉनिटर करतं इंडियामध्ये. पण म्हणजे ऑलिम्पिक जसं होतं तसं तुम्ही म्हणालात की ऑलिम्पिक हे जमिनीवरच्या खेळांसाठी आणि हवेतल्या खेळांसाठी FA आणि हवेतल्या खेळांसाठी FAI आहे. तर मग ऑलिम्पिक जसं जमिनीच्या खेळांसाठी आहे आणि त्यांच्या जसं कॉम्पिटिशन होतात तर तसं FAIचं पण दरवर्षी काही होतं का? हो, दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी वर्ल्ड एअर गेम्स होतात. अच्छा. आणि ते इट्स इक्विव्हॅलंट टू ऑलिम्पिक्स. अच्छा. आणि आमचे पण वर्ल्ड चॅम्पियन्स, आमचे जे एशियन गेम्स आहेत, एशियन गेम्समध्ये आता पॅराग्लायडिंग आलेलं आहे. तसे बऱ्याच वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये हवेतले खेळ भारताचं रिप्रेझेंटेशन होतं या सगळ्या खेळांमध्ये? फार क्वचित होतं. जे ह्या खेळामध्ये खूप वर्षापासून खेळतात आणि प्लस जे फायनान्शियली म्हणजे कॅपेबल आहेत तीच लोक जाऊ शकतात. कारण कुठली फेडरेशन नाही आहे किंवा कुठली गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट मिळत नाही अजूनही फायनान्शियली. जसं खेलो इंडियामध्ये सगळ्या खेळाडूंना मदत मिळते, त्यांच्या फिटनेससाठी ॲटलिस्ट मिळते किंवा ऑलिम्पिक प्लेयर्सला जी फंडिंग मिळतं, आम्हाला तसं काही फंडिंग नाही आहे. त्यामुळे कुठल्याही हवेतल्या खेळाडूंना अजून फंडिंग नसल्यामुळे कॉम्पिटिशन लेवलला कोणी अजून जात नाही. म्हणजे गेले तरी स्वखर्चाने जेवढे विचार करू शकतात ॲटलिस्ट रिप्रेझेंटेशन करून येतात. पण गेटिंग मेडल इज व्हेरी बिग ड्रीम. म्हणजे अजून वेळ आहे. म्हणजे आय थिंक सो नेक्स्ट 5 years टू गो. अच्छा. पण व्हेरी सून वी विल गेट इट. म्हणजे लवकरच येईल ती वेळ. अच्छा. की आपण भारतासाठी हवेतल्या खेळांमध्ये सुद्धा मेडल्स आणू. बरोबर. मग अशी तुम्ही बोलत होतात की मला असं करिअर निवडायचं होतं, त्या क्षेत्रामध्ये मला ओळखलं गेलं पाहिजे. तर म्हणजे आणि तुम्ही उदाहरणं पण दिलीत की लता मंगेशकरांचं उदाहरण दिलं, सचिन तेंडुलकरांचं उदाहरण दिलं की क्रिकेट म्हणलं की सचिन तेंडुलकर आणि गाणं गोक्या म्हणलं की लता मंगेशकर. मग तसं आता स्काय डायव्हिंग म्हणलं की शीतल महाजन असं एस्टॅब्लिश झालं आहे असं मला वाटतं आणि सगळ्यांनाही असंच वाटेल. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? अजून बाकी आहे, पिक्चर बाकी आहे. कारण ह्या खेळामध्ये अजून जेवढे मेडल्स आणायचे आहेत ते मला म्हणजे मेडल्स अजून आणलेले नाही आहेत. आणि कॉम्पिटिशन्स जे म्हणजे आता मी जेवढे ॲडव्हेंचर्स केलेत हे ॲडव्हेंचर लेवल्स आहेत, हे कॉम्पिटिशन लेवल्स नाही आहेत. आणि येस, मी म्हणेन की अजून आता सुरुवात झाली आहे त्या गोष्टीची. पण ते माझं ध्येय नव्हतंच. मी माझ्या इंडियाला कसं रिप्रेझेंट करता येईल किंवा मी माझ्या देशाचं नाव ह्या खेळामध्ये कसं टॉपमध्ये आणू शकते ह्याच्यासाठी माझं काम ध्येय होतं आणि आहे अजून. म्हणजे त्याच्यासाठी मी काम करते. सो नाव मोठं होईल की नाही ते माहिती नाही, पण अजून माझ्यासारखं शीतल महाजन नक्की तयार होतील ह्याच्यासाठी मी जास्त आता काम करते. म्हणजे दॅट इज माय मेन मोर फोकस. क्या बात आहे. मग अशी बोलताना आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव याबद्दल बोलत होतो. तुम्ही कमल भैयांचं नाव घेतलं. तर तुम्ही पण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ठिकाणी तुम्ही जम्प करून आलेला आहात. तर त्याच्याबद्दल जरा सांगाल का? मी जेव्हा कमल भैया यांच्याशी बोलत होते त्यांना सांगितलं की मला उडी मारायची. त्यांनी मग मला रोटरी क्लबला बोलवलं, त्यांचा व्हिडिओ पाहिला, इन्स्पायर झाले. आणि मग मी घरी जाऊन पहिले सांगितलं की मला मी मनात बसायचं नाही, उडी मारायची. तेव्हा ॲक्च्युली तेव्हा घरातली सगळ्यात मोठी बॅटल सुरू झाली की तुला विमानात नाही बसायचं, त्याच्यातनं उडी मारायची आहे. म्हणे आम्ही तुला विमानात पायलट म्हणून जायचं असेल त्याच्यासाठी परमिशन दिली असती, केबिन क्रू काम करायचं आहे परमिशन दिली असती, पण उडी मारायला नाही. म्हणजे माझ्या आईवडिलांचं म्हणणं पडलं की हे काय फील्ड आहे का, आणि ह्याच्यामध्ये आम्ही तरी नाही ऐकलं कोणी आतापर्यंत करिअर केलं आहे. म्हणलं तुम्ही पेंटिंगसाठी पण तसंच म्हणलं होते किंवा बाकीच्या खेळांमध्ये मला जायचं होतं त्याच्यासाठी पण तुम्ही तसंच म्हणलं होते. मग आता ह्या खेळाचं ना कोणी नाही आहे तर मी मला क्रिएट करू दे हिस्ट्री. मग कोणी नाही आहे तर लेट मी डू दॅट. मग माझे आईवडील म्हणलं की ठीक आहे बघू. म्हणजे त्यांना असं वाटलं की थोड्या दिवसात मी विसरून जाईल असं, पण मी तो त्यांच्या मागे पडले आणि करायला लागले गोष्टी. तुम्हाला पेंटिंगसाठी नकार मिळाला, भरतनाट्यमसाठी नकार मिळाला, टेनिससाठी नकार मिळाला, बॅडमिंटनसाठी नकार मिळाला आणि आता स्काय डायव्हिंगसाठी परत तुम्ही परवानगी मागितलीत तेव्हा पण नकार मिळाला.
पण मला असं वाटतं की तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या घरच्यांना बरोबर कात्रीत पकडलं की एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही नकार दिलाय, आता तुम्ही होकार द्यायलाच पाहिजे. हां, कारण आणि त्याच्यात टाइम स्पेंड पण होता ना. जसं बाकीच्या गोष्टींमध्ये करिअर करायला मला खूप टाइम लागणार होता, आयुष्यभर तेव्हा मी म्हटलं उत्तर ध्रुवावर उडी मारायला काय 2 आठवडे लागणार आहेत, सो ते जास्त वेळ द्यायचं नाहीच आहे तुम्हाला. आणि तेव्हा मी डबल ग्रॅज्युएशन करत होते, मी BSc इन झुओलॉजी करत होते फर्ग्युसनमधनं. आणि मी मास कम्युनिकेशन म्हणजे नॉट मास कम्युनिकेशन, ॲनिमेशन तेव्हा फार नवीन होतं, म्हणजे माया सॉफ्टवेअर किंवा VFX इफेक्ट आणि ऑल दॅट, मी ते सगळं शिकत होते. तर तेव्हा मला त्यामध्ये करिअर करायचं होतं. तर मी म्हटलं नॉर्मल जॉब वगैरे जे काही करिअर करायचं त्याच्यात करीन मी, आणि हे तर मला साईड बाय साईड करते असं दाखवलं. म्हणजे लिटरली आय वॉज लाईक की मी ह्याच्यात हे करू देत मला आत्ता. तर मग त्या क्षणाला त्यांनी हो सांगितलं, पण त्यांना माहीत नव्हतं की ते छोटं गाजर होतं. ॲक्च्युली ते मला पण माहिती नव्हती ऑनेस्टली की मी स्काय डायव्हिंग या खेळामध्ये एवढं आयुष्यात पुढे करेल. कारण उत्तर ध्रुवाचा जेव्हा व्हिडिओ पाहिला होता कमाल सरांचा, तेव्हा एक मनात ठरवलं होतं की मला उत्तर ध्रुवावरती उडी मारायची. आणि उत्तर ध्रुवच का, तर उत्तर ध्रुव जाण्याचा खर्च कमी होता आणि दक्षिण ध्रुवाचा खर्च जास्त होता, एक 50-1 लाख रुपये होता तेव्हा. आणि दक्षिण ध्रुवाचा आणि उत्तर ध्रुवाचा 15 लाख रुपये खर्च होता. अच्छा. तर मी म्हटलं जे स्वस्त जे कमी पैशात होईल ते पहिले करू, कारण घरचे एवढे पैसे कसे गमवणार हे पण माहिती नव्हतं. पण मग घरच्यांना सांगितलं तेवढा खर्च आहे 15 लाख, 2 आठवड्याचाच हे आहे सगळं, माझं हे खेळ हा 2 आठवड्याचा किंवा 2 आठवड्याची माझी मोहीम आहे किंवा 2 आठवड्यानंतर मी परत तुम्ही म्हणाल ते करीन, पण मग 2 आठवड्यासाठी 15 लाख कसे उभे केले किंवा घरचे तयार झाले द्यायला? नाही, मग सगळी म्हणजे पहिले बॅटल सुरू होती की हे पाठवायचं की नाही. पाठवायला तयार झाल्यावरती पैसे जेव्हा कळाले की 15 ते 16 लाख रुपये खर्च येणार आहे, पप्पा म्हणले माझा 15,000 रुपये पगार आहे, म्हणे ओव्हर टाईम केल्यावर 18,000 रुपये येतो, 15 लाख आणणार कुठनं. म्हटलं ते नको तुम्ही विचार करू, म्हटलं स्पॉन्सरशिप बघू आपण. तर स्पॉन्सरशिप घ्यायची कशी, मी तेव्हा जे 11वी-12वीमध्ये होते, आणि तेव्हा 12वीमध्ये होते, आणि 12वीमध्ये असताना स्पॉन्सरशिप म्हणजे काय आणि ती मिळते कशी किंवा त्याच्यासाठी काय करायचं काहीच माहीत नव्हतं. इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन अभ्यास करायचा, फाइंड आउट करायचं, पत्र कसं लिहायचं शिकले, हे सगळं सेल्फ ग्रूमिंग केलेलं आहे. म्हणजे मला इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हतं, कारण मी मराठी मीडियममधले मराठी म्हणजे मुलींच्या शाळेत शिकलेली. कॉन्फिडन्स नव्हता बिलकुल बोलण्यासाठीचा, पण स्पॉन्सरशिप मागणाऱ्याकडशी बोलायचं कसं. मग ह्या सगळ्या गोष्टी पब्लिक स्पीकिंग शिकले किंवा इंग्लिश बोलायचे, इंग्लिश क्लासेस लावले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिकत ह्या गोष्टी बाकीच्या चालू म्हणजे होत्या. आणि स्पॉन्सरशिपसाठी पेपर बनवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी कमल सर पण हेल्प करत होते. त्यांनी गायडन्स पण केला की म्हणजे स्पॉन्सरला एखादा माणूस आपल्याला का मदत करेल, त्यांचं आपण काहीतरी ब्रँडिंग केलं तर मग त्यांना आपण ब्रँडिंग कसं करू शकतो. मग असे मी कमीत कमी 250 कंपन्यांना मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता की स्पॉन्सरशिपसाठी. त्याच्यातल्या 99 सगळ्या कंपन्यांनी हे सांगितलं की तू मुलगी आहेस, तू नाही करू शकत, किंवा तू केलंस तरी उडी मारली आणि तुला जर काही झालं तर आमचे पैसे वाया जातील, किंवा म्हणजे त्या गोष्टीवर कॉन्फिडन्स नव्हता. कारण मी माझ्या आयुष्यातली पहिली उडी उत्तर ध्रुवावर मारणार आहे, ह्या अजूनही कोणाला पटणार नाही. मी एक स्पॉन्सरला तर पटणारच नाही, तो कशाला पैसा, म्हणजे जो घोडा हारणार आहे हारू शकतो त्या घोड्यावरती कोण पैसा लावेल असं थोडक्यामध्ये. तेव्हा पप्पा माझे टाटा मोटर्समध्ये होते. माझं पप्पा टाटा मोटर्समध्ये इंडिका सेक्शनला D ब्लॉकला काम करायचे कामगार होते. पप्पा म्हणले बघू आपण टाटाजला लिहूया ते रतन टाटांना. मग आम्ही रतन टाटांना पत्र पाठवलं होतं आणि मला जायचं होतं 9 एप्रिलला, आणि मला 4 एप्रिलला आम्हाला जायच्या 4-5 दिवसाआधी फोन आला की तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली आहे का. मग आम्ही म्हटलं नाही. मग पप्पा म्हणजे तेव्हा लँडलाईन फोन होते, पप्पाने सांगितलं नाही. मग ते म्हणले होते तुम्ही टाटा ऑफिसला या, म्हणजे बॉम्बे हाऊसला मुंबईमध्ये. आम्ही गेलो आणि तिथे रतन टाटा सरांची त्यांची बोर्ड मीटिंग होती, त्यांचं काय असेल ॲन्युअल असतं त्यांनी बोलवलं होतं, आणि त्यांनी मग पप्पांशी बोलणं केलं. आणि तेव्हा रतन टाटा सरांनी 15 लाख रुपये स्पॉन्सर केले होते. सो ॲक्च्युली त्यांनी 10 लाख रुपये मला कमी पडत होते, आणि वरनं नंतर आम्हाला 3 लाख एक्स्ट्रा लागले होते. पण म्हणजे त्या दिवशी आमची जेव्हा मीटिंग होती 5 एप्रिलला, तेव्हा टाटा ग्रुपमधले जेवढे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बसले होते ते म्हणले की म्हणे तुमच्या मुलीला तुम्ही का पाठवताय ह्या उडी मारण्यासाठी. तर माझ्या वडिलांनी म्हणजे उत्तर दिलं होतं ते मला पण त्यांचं रिअल कारण माहिती नव्हतं. म्हणे दुसऱ्या देशातली कोणी मुलगी जर उत्तर ध्रुवावरती अशी उडी मारायला गेली तर आपण इंडियन भारतीय म्हणून काय करू, की
टाळ्या वाजवू की हां एक दुसऱ्या देशातल्या मुलीने उत्तर ध्रुवावर जाऊन उडी मारली. पण हीच उडी जर आपल्या भारतातली भारतीय मुलगी गेली तर आपण काय करू? आपण प्राऊडली म्हणू की ही आपली भारतीय आणि मग भारतीय मुलीने जर उडीच मारायची आहे तर मग ती माझ्या मुलीने का मारू नये? वा. सो त्या दिवशी खरं मला त्यांच्या मनातलं कारण कळलं की हे मला का सपोर्ट करत होते आणि म्हणे जर आणि माझ्या मुलीने उडी मारायची तर मग तिच्यासाठी मी काही करू शकते. मग त्यांनी अजून एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला आत्ता 10 ते 12 लाखाची 13 लाखाची गरज होती तेव्हा, तुम्हाला जर आम्ही आत्ता 5 लाख रुपये मदत केली तर तुम्ही बाकीच्या पैशांसाठी काय कराल? तर आधीच त्यांनी 2 लाखाचं प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे घेतले ते माझ्या वडिलांनी. तर माझ्या बाप्पांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला सांगितलं की तुम्ही कंपनीचे मालक आहात, तुम्ही एकच व्यक्ती आहेत जे मला ॲडव्हान्समध्ये माझा प्रॉव्हिडंट फंड देऊ शकता, तेवढा फंड द्या, माझी मुलगी जाऊ शकेल आणि जेवढं स्पॉन्सर करू शकता द्या. माझे वडिलांचं ते उत्तर ऐकून ते सगळेजण इतके शॉक झाले. ते म्हणजे तुम्हाला कळते का प्रॉव्हिडंट फंडाचा अर्थ काय असतो? म्हणजे तुमची रिटायरमेंट नंतरची ती पुंजी आहे, तुम्ही तुमच्या मुलीच्या आत्ताच्या करिअरसाठी वाया घालवायला तयार आहात. ते म्हटले नाही म्हणे आज माझी मुलगी जर काही करून दाखवू शकत असेल तर तिच्या स्वप्नांना बळ देणं माझं काम आहे एक वडील म्हणून, मी त्याच्यासाठी काही करेन. मग ते उत्तर त्यांना इतके हे वाटलं की ते म्हणले ठीक आहे तुम्ही बाहेर बसा. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने मला त्यांनी सांगितलं की कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला फुल स्पॉन्सरशिप आम्ही करतो आहे म्हणून. सो इट वॉज सो शॉकिंग. पण त्याच्या आधी माझ्या वडिलांनी गिवअप केलं होतं की नाही मिळणार म्हणून. पण जेव्हा टाटाजमधनं फोन आल्यावरती म्हणलं होऊ शकतं आणि ते मॅजिक हॅपन्ड, लाईक इट्स रिअली मॅजिक हॅपन्ड की टाटाज केम फॉरवर्ड. आणि एक तर स्पॉन्सर्सकडनं स्वतःहून फोन कधीही येत नाही आणि तो फोन आला आणि त्यांनी स्पॉन्सर केलं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या दिवशी मग ते मॅजिक झाल्यानंतर मग मी उत्तर ध्रुवावर गेले आणि 18 एप्रिल 2004ला आयुष्यातली पहिली पॅराशूट जंप कुठलंही ट्रेनिंग न घेता उत्तर ध्रुवावरती जिथे कुठेही जमीन नाही आहे समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यावरती -38°C पॅराशूट घातलं, उडी मारली आणि कुठलंही ट्रेनिंग न घेता त्या पॅराशूटने लँड झाले आणि अशी उडी मारणारी जगातली पहिली महिला बनले. वा, क्या बात आहे. आणि त्या मोमेंटला असं वाटलं की म्हणजे इफ आय कॅन डू दिस, म्हणजे हे मी जर करू शकते तर मी आयुष्यात खरंच काही करू शकते. म्हणजे देर इज म्हणजे इच्छा असेल तर सगळीकडे मार्ग मिळतात. आणि ते तसं होत गेलं. म्हणजे काही क्षण असं वाटत होतं की नाही होणार, नाही म्हणजे जाऊ देत सोडून देऊ. पण बऱ्याच वेळा माझे वडील मला सपोर्ट करायचे की नाही होईल होईल तू कर. आणि ते जेव्हा म्हणायचं नाही नाही होणार सोडून देतं काय, मला नाही वाटत कोणी स्पॉन्सर करेल, म्हणे नाही नाही होईल ना काहीतरी मॅजिक होईल. आणि ते खरंच मॅजिक झालं. 2004ला उत्तर ध्रुवावरनं ही उडी मारली. हो. अच्छा, मग 2004 पासून ह्या वाटचालीला सुरुवात झाली. 2004च्या किती वर्ष आधी या गोष्टीची क्युरिओसिटी किंवा या गोष्टीबद्दल अभ्यास करणं, ट्रेनिंग घेतलं नव्हतं कुठलंही? काहीच नाही, कधी पॅराशूट पण बघितलेलं नव्हता. मग 2004ला पहिल्यांदा पॅराशूट घातलं जेव्हा उत्तर ध्रुवावरून जम्प केली तेव्हा, त्याच्या आधी पॅराशूट घातलंच नव्हतं? बँगलोरमध्ये पॅराशूट कसं दिसतं किंवा कसं असतं, पॅराशूट म्हणजे दप्तर असतं, दप्तरासारखी बॅग आणि तिला फक्त हार्नेस असतात, पुढनं क्लोजिंग करायचे बेल्ट्स असतात आणि छोटीशी एक पिशवीसारखी बॅग असते, तिला रिझर्व्ह पॅराशूट म्हणतात. मी 20 वर्षापूर्वीचं स्काय डायव्हिंग सांगते. 20 वर्षापूर्वी रिझर्व्ह पॅराशूट वेगळं यायचं, आता सगळं एकाच बॅगमध्ये येतं मागे. पण तेव्हा रिझर्व्ह पॅराशूट हे पुढे बॅग स्लिपिंग बॅगसारखी छोटी बॅगसारखं येतं आणि मेन पॅराशूट मागे खूप मोठं पॅराशूट असायचं मागच्या बाजूला. तर आता जे पॅराशूट येतं त्याच्यामध्ये एकाच पॅराशूटच्या बॅगमध्ये दोन्ही पॅराशूट असतात. तर तेव्हा मी पॅराशूट कसं दिसतं हे बघण्यासाठी मला कमल भैयांनी बँगलोरला पाठवलं होतं. तिथे म्हणजे आर्मीचं ट्रेनिंग सेंटर होतं PTS सारखं. तर तिथे मला त्यांनी रवींद्रनाथ टागोर नगरला पाठवलं होतं की ते पॅराशूट तरी बघून ये. मग ते पॅराशूट घालून 4-5 फोटो काढले होते आणि मग तिथे ॲक्च्युली ट्रेनिंग प्लॅन केलं होतं बेसिक की पॅराशूट घातल्यावर लँडिंग कसं करायचं असतं किंवा. पण त्या दिवशी नेमकं 3 दिवस एवढा पाऊस पडत होता बँगलोरमध्ये. एप्रिलमध्ये पाऊस पडत नाही आणि ते पाऊस ज्या पडत होता त्याच्यामुळे माझं ट्रेनिंग काहीच झालं नाही. त्यामुळे ट्रेनिंग असं म्हणजे काहीच प्रॉपर ट्रेनिंग काही नव्हतं घेतलेलं. पण पॅराशूट जे मी पाहिलं होतं ते इंडियन पॅराशूट पाहिलं होतं आणि मी जे पॅराशूट घेऊन उडी मारली ते रशियन होता. अच्छा. त्याच्यामध्ये खूप डिफरन्स होता. आणि मोर दॅन दॅट मी जे पॅराशूट घेऊन उडी मारले तेव्हा मला सांगितलं होतं की पॅराशूटच्या मध्यभागी एक होल असणार आहे. पण मी उडी मारल्यावर कळालं त्याच्या
फ्रंट साईडला पण 3 ट्रायंगलची डिझाईन होती आणि मी पॅनिक झाले होते की अरे आयुष्यातली पहिली उडी मारली आणि पहिलंच पॅराशूट फाटलेलं. मी रिझर्व पॅराशूट ओपन केलं, नंतर लक्षात आलं की अरे आपलं पॅराशूट फाटलेलं नाही, त्याची डिझाईन तशी आहे. अच्छा. सो इट वॉज दॅट रॉ की आय वॉज नॉट नोईंग की पॅराशूट फाटलंय का त्याची डिझाईन तशी आहे. अच्छा. मग रिझर्व पॅराशूट ओपन केलं आणि मग लँड करताना रिझर्व पॅराशूटनी लँडिंग झालं का? तर मग आधी सांगितलं होतं की मेन पॅराशूट ओपन असताना सपोज चुकून दुसरं पॅराशूट ओपन झालं रिझर्व पॅराशूट, तर त्याला परत बॅगेत भरायचं किंवा त्याला पायामध्ये गुंडाळायचं. ते पायामध्ये गुंडाळून त्याला जेवढं पॅराशूट बॅगेत टाकताला टाकलं आणि मग मेन पॅराशूटला मॅनेज करत मग लँडिंग केलं होतं पहिलं. अच्छा. सो इट वॉज रिअली डिफिकल्ट. म्हणजे कुठलंही ट्रेनिंग नाही, 2004ला डायरेक्ट जम्प केलं आणि जम्प केल्यानंतर लक्षात आलं की सांगितलं होतं की एक होल असणार आहे, तर ते होल आहे का डिझाईन आहे ते माहीत नाही. तिथं कन्फ्युजन झालं. मग त्याच्यानंतर रिझर्व पॅराशूट ओपन केलं आणि मग काही वेळानंतर लक्षात आलं की नाही आपलं मेन पॅराशूट व्यवस्थित आहे म्हणून, आणि मग यशस्वी लँडिंग झालं. त्या दोन्ही पॅराशूटला घेऊन लँड केलं. ग्रेट ग्रेट. 2004 साली किती एज होतं? 22. आणि 11वीत असताना ही सगळी उत्सुकता 2002 साली सगळ्या गोष्टी, 2002 पण नाही, 2001 साली सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. म्हणजे कमल भैया किंवा ह्यांच्याबद्दल कळालं, तेव्हा 11वीत होते. मग 2002-03 पर्यंत त्यांच्या मागे पडले होते. मग 2004ला माझी एक्झाम झाली, तेव्हा मी सेकंड इयरला गेले होते तेव्हा. अच्छा. म्हणजे 22व्या वर्षी. आणि तेव्हापासून ही सगळी वाटचाल चालू आहे. मग उत्तर ध्रुव झाल्यानंतर दक्षिण ध्रुव लगेचच? दीड वर्ष लागलं टोटल, कारण 2004च्या एप्रिलमध्ये उत्तर ध्रुव झालं, मग 2006च्या डिसेंबरमध्ये दक्षिण ध्रुव झालं. अच्छा. त्या 1.5 वर्षामध्ये लाईफ 180 टर्न झालेली होती. कारण मला असं वाटत होतं की अरे उत्तर ध्रुव झालं, मी खूप मोठं ग्रेट काम केलं, मी आता भारतासाठी काहीतरी केलं. आणि तो एक काय म्हणतात ना, मनामध्ये एक इल्युजन तयार झालं होतं की अच्छा मी काहीतरी केलं आहे म्हणून. पण रिॲलिटी ऑन ग्राउंड हा खेळ भारतामध्ये अजूनही रिकग्नाईज नाही आहे 2025मध्ये सुद्धा. अच्छा. तर मी 22 वर्षापूर्वी ह्या खेळाला रिकग्निशन मागत होते की ह्या मी जे केले त्याला मला रिकग्निशन द्या. गव्हर्नमेंट म्हटलं हा खेळ आम्ही मान्यच करत ना, हा खेळ म्हणून हा खेळच मान्य नाही आहे भारतामध्ये, रिकग्नाइजच नाही आहे, तर तुम्हाला काय बेसिसवरती आम्ही रिकग्निशन देऊ. मग मी म्हणलं ओके, हा खेळ इंडियन आर्म फोर्सेसमध्ये खेळला तो, आर्मी आणि एअरफोर्सवाल्यांना. मग त्यांना जाऊन विचारलं मी एअरफोर्सला की मला तुम्ही रिकग्निशन करा. ते म्हणले तुम्ही सिव्हिलियन आहात, तुम्हाला आम्ही कसं रिकग्नाइज करणार. तर मग म्हणलं मी काय करू आता. मग मी तेव्हा राष्ट्रपती APJ अब्दुल कलामचे राष्ट्रपती होते, त्यांना लिहिलं. मग त्यांनी माझं पेपर व्हेरिफिकेशनला पाठवले आणि मग मला भारत सरकारकडनं रिकग्निशन मिळालं की पहिली भारतीय महिला म्हणून करणारी. म्हणजे उत्तर ध्रुवावरून जम्प केल्यानंतर देखील तुम्हाला रिकग्निशन मिळालं नव्हतं? नाही. आणि ते रिकग्निशन मिळण्यासाठी भांडावं लागले 1.5 वर्ष. आणि त्याच पिरियडमध्ये मी अंटार्क्टिका प्लॅन करत होते. आणि तेव्हा मग APJ अब्दुल कलाम सरांनी जेव्हा भेटले तेव्हा त्यांना म्हटलं की मला तुम्ही माझ्या ह्या एक्सपेडिशनसाठी म्हणजे अंटार्क्टिका एक्सपेडिशनसाठी मेंटॉर पाहिजे आहात. कारण ते सायंटिस्ट होते, म्हणजे दॅट टाईम ते राष्ट्रपती होते, पण त्याच्या आधी त्यांनी सायंटिस्ट म्हणून काम केलं होतं आणि त्यांनी अंटार्क्टिकासाठी पण काम केलेलं होतं, मैत्री स्टेशनसाठी. तर मग DRDOच्या काही सायंटिस्टला भेटले होते, त्यांनी पण सांगितलं की तुम्ही राष्ट्रपतींना भेटा, ते ही विल हेल्प यू आउट. बऱ्याच गोष्टींना राष्ट्रपतींमुळे सपोर्ट मिळाला होता. आणि काही परमिशन्स अशा होत्या की अंटार्क्टिकावरती मी जी जम्प प्लॅन केली त्याच्यामध्ये AFF जम्प प्लॅन केली होती. मी पहिले एक सोलो जम्प केली, ती स्टॅटिक लाईन जम्प मी उत्तर ध्रुवावर केली. तर आता मला फर्स्ट AFF फ्री फॉलवाली जम्प करायची होती. त्याच्यामध्ये मला 2 इन्स्ट्रक्टर बरोबर पाहिजे होते. तर ते 2 इन्स्ट्रक्टर मी जेव्हा शोधत होते तेव्हा मला इंडियन नेव्हीचे 2 कमांडो ट्रेनर्स मिळाले. पण त्या दोन्ही कमांडो ट्रेनर्सला देणार कसं अंटार्क्टिकाला. मग ते राष्ट्रपतींना लिहिलं की मला हे 2 कमांडो ट्रेनर्स द्या. त्याच्यामुळे ते सोपं पडलं, इंडियन नेव्हीकडनं ते इन्स्ट्रक्टर्स मिळाले. पण मग स्पॉन्सर्स पाहिजे होते. मग जेव्हा राष्ट्रपती तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून मिळतात, त्या गोष्टी इझी होतात बऱ्याच गोष्टी. मग महाराष्ट्र शासनाने मदत केली किंवा काही प्रायव्हेट स्पॉन्सर्सने मदत केली, असे भरपूर मदत मिळत गेली. आणि तेव्हा म्हणजे
तेव्हा 1.5 ते 2 वर्ष पूर्ण फाईट स्पॉन्सर्स मिळवण्यासाठी गेली आणि 2016च्या डिसेंबरपर्यंत असं झालं होतं की पैसे 1 कोटी खर्च होता, 80 लाख रुपये जमले होते आणि 20 लाख कमी पडत होते. शेवटी माझ्या वडिलांनी घर मॉर्गेज ठेवलं 20 लाखाला आणि मला अंटार्क्टिका एक्सपेडिशनला पाठवलं. हे किती साली? 2006 साली. 2006 साली. 2004ला उत्तर ध्रुव हो आणि 2006ला दक्षिण ध्रुव. आणि मग 16 डिसेंबर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये घर तारण ठेवावं लागलं. नाही, 2 वर्षाच्या कालावधीत नाही, अंटार्क्टिकाला जायच्या 2 आठवड्याआधी. अच्छा. अंटार्क्टिका एक्सपिडिशनचं प्लॅनिंग पूर्ण चालू होतं. 80 लाख जमले होते, 20 लाख कमी पडत होते. मग ऐन वेळेस 20 लाख कोणी स्पॉन्सर करत नाही आहे. तर मग माझे वडील म्हणले तुला जायचं आहे ना तुझा, मी तुला 20 लाखाचे लोन करून देतो घरावरती आणि तू जा. ते म्हणणं सोपं होतं पण घर मॉर्गेज ठेवणं ही खूप मोठी गोष्ट होती. मुलीच्या लग्नाला आईवडील घर मॉर्गेज ठेवतात किंवा असं काहीतरी करतात. म्हणजे पण तेव्हा मला ह्या गोष्टी खरंच रिअलायझेशन नव्हते की हां ठीक आहे तुम्ही करताय का करा. म्हणजे माझे वडील मला मदत करतायत ना, मग मी कुठल्या गोष्टीसाठी डगमगत नव्हते की हां तुम्ही आहे ना माझ्याशी, मग तुम्ही घर मॉर्गेज ठेवा का कुठून नाही आणा 20 लाख रुपये, पण मी चालले आहेत, मला जायचं आहे. मी आय वॉज दॅट फोकस की मला करायचं आहे, तुम्ही माझ्यासाठी स्टँड बाय करा. आणि माझे वडील करत होते सगळ्या गोष्टी मला सपोर्ट. आणि तेव्हा घर मॉर्गेज ठेवलं. मी अंटार्क्टिकाला गेले 16 डिसेंबर 2006ला अंटार्क्टिकावरती उडी पण मारली आणि आयुष्यातली दुसरी उडी, पण आयुष्यातली पहिला फ्री फॉल, कुठलंही ट्रेनिंग न घेता अंटार्क्टिकावरती मारली. आणि अशी उडी मारणारी मी जगातली पहिली महिला ठरले. प्लस ही आमची जगातली पहिली टीम ठरली जिने अंटार्क्टिकावरती अशी जंप केली होती. अच्छा. सो आमचे तसे 4 वर्ल्ड रेकॉर्ड झालेले त्या जंपमध्ये. आम्ही यंगेस्ट मुलगी ठरले जिने दोन्ही ध्रुवांवरती कुठलंही ट्रेनिंग न घेता स्काय डायव्हिंग केलं होतं. अच्छा. 4 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. ग्रेट. तर दोन्ही ध्रुव कंप्लीट झाले आणि मी परत खूप हॅप्पी फिलिंगमध्ये येस आता मी अंटार्क्टिका पण झालं, उत्तर ध्रुव झालंच होतं. आणि त्याच्या आधी म्हणजे मला 2006मध्येच मला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. APJ अब्दुल कलाम सरांनीच माझं नाव रेकमेंड केलं होतं आणि तेव्हा तेनझिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड मिळाला होता. आणि एक अकम्प्लिशमेंट फिलिंग झाली होती की येस आपण उत्तर ध्रुव प्लॅन केलं, उत्तर ध्रुव झालं. शिवछत्रपती पुरस्कार मिळाला मग आणि अंटार्क्टिका पण झाला. आणि मी रिलॅक्स झाले की हां बाबा आपण सगळं प्लॅन केलं होतं तसं झालं म्हणून मी खूप हॅपी होतो फिलिंगमध्ये होते. पण हे सगळं रिकग्नाइजच नव्हतं इंडियामध्ये. अच्छा. आम्ही परत राष्ट्रपतींना लिहिलं की हे सगळं रिकग्नाइज नाही आहे. तर तेव्हा मग म्हणजे परत ह्या सगळ्या गोष्टींची बॅटल सुरू झाली. मग घरच्यांनी डिसिजन घेतलं की बस आता तुझं उत्तर ध्रुव प्लॅन केलं तू केलंस, दक्षिण ध्रुव करायचं तर केलंस, आता लग्न बस. मग मी तेव्हा वडिलांना म्हणजे माझ्या आईला वडिलांना म्हटलं मी ॲडव्हेंचर ह्या फील्डमधला भारतातला सगळ्यात मोठा पुरस्कार असतो तेनझिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड, जो अर्जुन पुरस्काराच्या पॅरलल आहे. अर्जुन पुरस्कार हा जमिनीवरच्या खेळांना दिला जातो आणि तेनझिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड जो आहे तो ॲडव्हेंचरमधल्यांना दिला जातो. फक्त नाव वेगळं. तेनझिंग नॉर्गे हे पहिले भारतीय आहेत जे माउंट एव्हरेस्टवरती चढले होते, म्हणजे चढून आले होते, तर त्यांच्या नावाने हा दिला जातो. तर एवढा मोठा अवॉर्ड मी घेतला आहे आणि तुम्ही मला लग्न करून घरात बसायला सांगतात. माझ्या ॲडव्हेंचरची लाईफ तर आता सुरू होती आहे. पप्पा म्हणले सगळे ॲडव्हेंचर लग्नानंतर, आता आमचे सगळे खिसे खाली झालेले आहेत, आता नवऱ्याचं खिसे खाली करा. म्हणलं ठीक आहे मग तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करीन मी, पण एकच अट आहे त्याला स्काय डायव्हिंग आलं पाहिजे, म्हणजे येत असेल असं पाहिजे, किंवा आणि मला हवेत लग्न करायचं आहे. बरं. तर पप्पा म्हणले लग्न नसेल करायचं तसं स्पष्ट सांग, किंवा कोणाशी लफडं चालू आहे तसं सांग. म्हटलं असं काही नाही आहे. कारण म्हणजे माझं एकच म्हणणं होतं की मला ह्या फील्डमध्ये करिअर करायचं, तुम्ही सपोर्ट करा, लग्नाच्या बेडीमध्ये अडकवू नका. मी करीन लग्न पण थोडा अजून टाईम नंतर. तेव्हा मी माउंट एव्हरेस्ट प्लॅन करत होते. आता माउंट एव्हरेस्ट प्लॅन करत तर होते पण मला काही चिन्ह वाटत नव्हतं घरनं की कोणी सपोर्ट करेल. लग्नाचं सगळ्यांना वेध लागले होते. मग आईवडिलांनी शोधला मुलगा, मॅट्रिमोनियल साईटवरनं असू देत का सगळीकडे शोधाशोध चालली होती. आणि माझ्या मिस्टरांचं स्थळ आलं वैभवराणे, माझ्या मिस्टरांचं नाव. तर त्यांच्या म्हणजे माझ्या इनलॉजकडनं पण सगळ्या गोष्टींचा होकार होता. आणि प्लस मोर दॅन दॅट माझा नवरा त्याने एक टँडम जम्प केलेली होती, त्याला स्काय डायव्हिंग म्हणजे काय माहिती होतं. कारण मी जेवढी स्थळं आली होती त्या सगळ्या स्थळांमध्ये हे पहिलं स्थळ होतं ज्याला पॅराशूट जम्पिंग हा विषय माहिती होता.
मी म्हणलं ओके, म्हणलं मिळाला मुलगा, म्हणलं ह्यालाच फायनल, ह्याच्याशीच लग्न करायचं. माझा मामा म्हणला असं थोडी असतं, पहिलं स्थळ आलं आहे. म्हणलं अरे पहिलं स्थळ असं आलं ज्याला माहिती आहे. म्हणलं आत्तापर्यंत कुठल्या स्थळांमध्ये माहिती होतं पण त्यांना इंटरेस्ट नव्हता ह्या फील्डमध्ये मी करिअर करेल ह्याच्यासाठी. म्हणलं मला ह्याच्याशीच लग्न करायचं. मग ते मुलाकडनं पहिले नकार आला, मग त्यांचा नकार होता, नंतर मग ते होकार झालं, पण आमचा नकार गेला, कारण पहिले मुलाने नाही सांगितलं. तसं बरंच जे असतात ते सगळे गोष्टी झाल्या, पण फायनली आमचं लग्न ठरलं 2007 आणि 8ला लग्न झालं. 2004ला उत्तर ध्रुव, 2006ला दक्षिण ध्रुव आणि 2008ला लग्न. लग्न झाल्यावर सगळ्यांना फायनल झालं की हा बाबा संपलं करिअर हिचं. मी म्हटलं नॅशनल अवॉर्ड मिळून घरी बसणाऱ्यांमधली मी नाही आहे, आणि एवढं पहिले जे स्वप्न बघितलं तर काहीतरी करायचं आहे, ते केल्यानंतर तुम्ही घरात बसायला सांगितल्यावरती तर शक्यच नव्हतं. म्हणालात की हवेत लग्न करायचं होतं, ते काय केलं? जमिनीपासून 800 फूट उंचीवरती हॉट एअर बलूनमध्ये मंगलाष्टक फेरे कन्यादान सगळं हवेत पार पडलं. 19 एप्रिल 2008ला आमचं लग्न पुण्यामध्ये ऑक्सफर्डच्या गोल्फ कोर्सला पार पडलं. ते जमिनीपासून 800 फूट उंचीवरती लग्न केलं आम्ही हॉट एअर बलूनमध्ये. अच्छा, म्हणजे हॉट एअर बलूनमध्ये सगळे नातेवाईक होते? नाही, फक्त आई वडील, मी, नवरा, पायलट आणि सासू सासरे. अच्छा, आणि कन्यादान पण तिथंच झालं? हो, 7 फेरे तिथंच झाले. अच्छा, तर ते हवेतलं लग्न झाल्यावर परत जमिनीवरचं झालं, कारण नातेवाईकांना बघायला नाही मिळालं. पण दुसरा एक हॉट एअर बलून होता, त्याच्यामध्ये सगळी मीडिया होती. बरं. आणि मेन मामा आणि काका सगळे 2-3 नातेवाईक होते, पण मेन मीडिया होती, कारण तेच लाईव्ह चाललं होतं टी व्हीवरती. मग बरोबर. सो हवेत लग्न करायचं होतं, ते पण प्लॅन केलं आणि ते पण एक्झिक्यूट केलं. आणि मग 2008ला लग्न झालं, मनासारखं हवेत लग्न झालं, आणि जे करिअर होतं ते करिअर ॲक्सेप्ट करणारा मुलगा देखील मिळाला. तेव्हा असं वाटलं करिअर एक्सेप्ट करणारा नवरा मिळाला, पण लग्न झाल्यावर गोष्टी बदलतात. कितीही आपण नाही म्हटलो तरी गोष्टी बदलतात. आणि त्याच्याकडेच मला हेच होतं की मग काय लग्न झाल्यानंतर करिअर आहे तसंच सुरू राहिलं का मध्ये काही दिवस? नाही, करिअर सुरू राहिलं, कारण मी लग्न झाल्यास विदिन 15 डेज मी अमेरिकेला ट्रेनिंगला गेले होते. मला महाराष्ट्र शासनाने पुण्यामध्ये युथ कॉमनवेल्थ गेम होणार होते 2008ला. त्याच्या ओपनिंग सेरेमनीला मी जम्प करावी अशी म्हणजे आयडिया दिली होती की तुम्ही करा म्हणून. पण मी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती ज्या जम्प केल्या होत्या त्या बिना ट्रेनिंगच्या केल्या होत्या. मी स्टेडियममध्ये विदाऊट ट्रेनिंग लँड नाही होऊ शकत. तर त्यामुळे मला ट्रेनिंग घेणं जरुरी होतं. मग मी ट्रेनिंगचं प्लॅन केलं आणि ते ट्रेनिंग मी अमेरिकेला करणार होते, आणि त्यात मग लग्न ठरलं. मग लग्न ठरल्यावर लग्न झालं आणि मग मी लगेच अमेरिकेला ट्रेनिंगला गेले. आणि तेव्हा इनलॉसचं होतं की अरे 1-2 महिना तरी थांबली असतीस लग्न झाल्यावरती, मग गेली असतीस. पण म्हणलं माझ्याकडे डेडलाईन आहे ना, ऑक्टोबरची डेडलाईन होती आणि एप्रिलमध्ये लग्न आलं, मला 4 महिने ट्रेनिंगला लागणार होत्या. तर मग मी गेले, ट्रेनिंग केलं, इंडियात आले. पण काही रिझन्समुळे, टेक्निकल रिझन्समुळे माझी ती कॉमनवेल्थ गेममध्ये उडी नाही होऊ शकली. अच्छा. म्हणजे मी खूपच नाराज होते की मी 4 महिने अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग करून आले आणि क्वालिफाय होते, की क्वालिफाईड असून मला जम्प नाही करता आली. पण विदिन पुण्यामध्ये कॉमनवेल्थ म्हणजे बालेवाडी स्टेडियमला होते. अच्छा. पण पुण्यामध्ये आणखी एक जम्प तुम्ही केली आहे ना, ती कुठली जम्प होती? पुण्यामध्ये आता मी 2022ला केली. अच्छा, रिसेंट झाले ते. तर आता ती जम्प मी 2008ला करणार होते, पण ती जम्प नाही झाली. पण मग मला विदिन 2 मंथ्स कळालं की मला जुळी मुलं होणार आहेत. मग तर म्हणजे सगळ्यांच्या आनंदाला पाराच फुटला की बस, म्हणजे आणि त्यात जुळी होणार कळल्यावरती तर अजूनच सगळे हॅपी झाले की बाबा चला हिचा संसार मार्गी लागला, स्काय डायव्हिंग सुटलं, बरं झालं ट्रेनिंग पण झालं हिचं, आणि त्याच्यानंतर पोरं तर होतील. मी म्हणलं ही सुरुवात आहे, मुलं झाल्यावरती मी करणार आहे माझं करिअर. आणि मग 2009ला माझी मुलं झाली एप्रिलमध्ये. 2010पर्यंत 10च्या जूनपर्यंत मुलं 1 वर्षाची झाली आणि मग मी स्काय डायव्हिंग परत करायचं सुरू करणार होते. माझा नवरा जो आहे तो हेल्सिंकी फिनलँडमध्ये राहतो. तर मग मी फिनलँडला परत गेली, कारण मुलं 1 वर्ष झाल्यावर हँडल करता येत होती. कारण जुळी मुलं लहानपणी नाही सांभाळता येत, म्हणजे एकालाच आम्ही वैतागत होतो की ते दोघांचं सांभाळणं फार डिफिकल्ट जात होतं. मग मी 1 वर्ष इंडियातच होते, ऑलमोस्ट 11 महिने.
आणि मग मुलं म्हणजे 1 वर्ष म्हणजे 11 महिन्याची असताना तिकडे फिनलँडला गेलो. त्यांचा पहिला वाढदिवस तिकडे केला आणि मला कळालं की आम्ही जिथे राहतो तिथून जवळच स्काय डायव्हिंग सेंटर होता. आणि तेव्हा स्काय डायव्हिंग फिनलँडमध्ये करत असताना मला एक नवीन इन्स्ट्रक्टर भेटले, यारी कॉस्मा म्हणून. त्यांनी बर्डमॅन सूट जो आहे ना, विंग सूट मी म्हणलं मगाशी, तो विंग सूट त्यांनी इन्व्हेंट केलेला आहे. सो ॲज अ इन्व्हेंटर ही वॉज डुईंग हिज आता प्रयोग चालू होतं त्यांचं बऱ्याच जम्प्समध्ये. मी बऱ्याच वेळा पाहिलं, हे म्हणलं आमच्या नंतर पहिले जम्प करतात आणि आमच्या नंतर लँड करतात, हे काय भानगड आहे या ड्रेसची. मी त्यांना विचारलं, म्हणलं सर तुम्ही हा काय ड्रेस आहे आणि काय. मग त्यांनी मला सांगितलं की ह्याला विंग सूट म्हणतात. मग जसं ते कमल सरांना तेव्हा सांगितलं होतं की सर तुम्ही जशी उडी मारली तशी मला उडी मारायची उत्तरावर. असं म्हणलं सर तुम्ही जशी विंग सूट घालून उडी मारता तसं मला उडी मारायची आहे. त्यामुळे माझं कम बॅक आफ्टर डिलिव्हरी जे झालं स्काय डायव्हिंगमध्ये फुल फ्लेजमध्ये, ते विंग सूट फ्लाईंगने झालं. मग मी ते विंग सूट फ्लाईंगचं ट्रेनिंग घेतलं आणि मी पहिली भारतीय महिला बनले जी विंग सूट फ्लाय करत होते तेव्हा. हे पहिली भारतीय महिला बनणं असं किती ठिकाणी झालेलं आहे? 26. ग्रेट. जबरदस्त. आणि ते बऱ्याच प्लॅन्स केलेले तसेच, कारण बऱ्याच गोष्टी अशा कळतात की हे महिलांनी केलंच नाही आहे. मग महिलांनी का थांबायचं. आणि स्पेसिफिकली भारतीय महिलामधलं स्काय डायव्हिंगचा रेकॉर्ड झालेलं नसेल तर म्हणलं ते शीतल महाजनने करणार, संपला विषय. दुसरं म्हणजे मी कोणाला चॉईसच देत नाही ते करण्यासाठीचं. मग 2014मध्ये पुण्यामध्ये बारामतीला पहिला स्काय डायव्हिंगचा कॅम्प घेतला. आणि तो कॅम्प घेतल्यानंतर मग म्हणजे ह्या खेळामध्ये आपण करिअर करू शकतो प्रॉपर इन्स्ट्रक्टर म्हणून किंवा बिझनेस करू शकतो, ती भावना आली. पण मग त्याच्यात परत खास खेळ म्हणजे खूप पैसे खर्च झाले किंवा वाया गेले किंवा बिझनेस कसा करतात हे माहिती नव्हतं, कारण आम्ही नोकरशाही घरातले, बिझनेस कसा करायचा माहिती नव्हता. मग खूप फटके खाल्ले बिझनेसमध्ये. मग घरच्यांनी सांगितलं की बिझनेस आपलं पिंड नाही आहे, ते सोडून द्या, आपलं जे करिअर चालू ते चालू द्या. मग फॉर्मेशन स्काय डायव्हिंगमध्ये एक रेकॉर्ड झालं. असं रेकॉर्ड्स करत करत मग 2017मध्ये मी 7 कॉन्टिनेंट्स केलं, 7 खंडांचं रेकॉर्ड केलं. मग 2018मध्ये गोल्ड मेडल मिळालं. मग 2018मध्येच मी भारतीय महिला म्हणजे हे सगळे अचीवमेंट होत होत्या, पण मी भारतीय महिलांना एक डेडिकेटेड मला जम्प करायची होती. मग 2018ला मी नऊवारी साडी घालून पॅराशूटमधनं जम्प केली. आणि ती डेडिकेटेड टू ऑल इंडियन वुमन. म्हणजे भारतीय महिला हे नाही म्हणू शकत की मी उडी नाही मारू शकत, कारण मी साडी घालते. तुम्ही साडी घालून सुद्धा उडी मारू शकता. मी 15 जम्प केल्यात नऊवारी साडी घालून, आणि ते पण पूर्ण दागिने घालून सगळा पेहराव करून. तर असं नाही म्हणू शकत की मी अंबाडाच घातलाय किंवा माझे मोठेच झुमकेच आहेत. सगळं घालून तुम्ही स्काय डायव्हिंग करू शकता. ग्रेट. मग बॅरियर कुठं आहे? बॅरियर तुमचं मेंटल आहे. म्हणजे तुम्हाला थांबवतं काय आहे? तुम्हाला फक्त तुमची मानसिक परिस्थिती थांबवती आहे. कुठलीही गोष्ट करणं इम्पॉसिबल नाही आहे, पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी करणं. जर तुम्ही ठरवलं नाही एकदा की मला करायचं आहे, ते सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पण त्यासाठी मनाची तयारी पाहिजे. आणि ती मनाची तयारी म्हणजे प्रत्येक गोष्टी आधीपासूनच होते की मला करायचं आहे, मला दाखवायचं आहे जगाला की भारतीय महिला कुठल्याही क्षेत्रात जाऊ ते करून दाखवू शकतात. मग त्याच्यासाठी किती प्रॉब्लेम येऊ देत. मग पहिले आणि सगळ्यात पहिली बॅटल असते घरातली. जोपर्यंत आपण घरातल्यांना समजावून नाही सांगत की आपण जे करतोय ते बरोबर करतोय, तोपर्यंत घरातले पण आपल्याबरोबर उभे नाही राहत. पण जेव्हा एकदा घरातले तयार असतील ना, आता मला कुठली गोष्ट करायची असेल ना, मी फक्त नवऱ्याला फोन करून सांगते बाबा मी हे करणार आहे, तथाच तू एवढंच म्हणतो तसं कर. कारण त्याला माहिती मी जे करते ते बरोबर करते, किंवा त्याच्याशी मी बोलल्याशिवाय ती गोष्ट करत नाही, किंवा काहीतरी माझं चुकत असेल तर तुम्हाला सांगतो की हे असं करण्यापेक्षा असं कर, किंवा ह्या गोष्टी. म्हणजे मी डिसाईड केलं होतं की दरवर्षी एक नॅशनल रेकॉर्ड करायचं, काहीतरी वेगळं करायचं. अच्छा. मग दरवर्षी काहीतरी शोधायचं आणि करायचं. हे तर कंटिन्युअस चालू आहे. मग त्याच्यासाठी सपोर्ट फॅमिलीतनं मिळत राहिला. आणि मग म्हणजे आपण एव्हरेस्ट बद्दल बोलत होतो की मग एव्हरेस्ट हे कधी केलं आणि ते करावंसं का वाटलं? हे सगळं 2020मध्ये पप्पा गेले आणि म्हणजे मी गिवअप केलं होतं. मी 1.5 वर्ष ऑलमोस्ट आयसोलेटेड होते, डिप्रेशनमध्ये होते की माझी हिंमतच नव्हती कुठली गोष्ट करायची. मी फिनलँडला मिस्टरांबरोबरच होते, कारण मला समजतच नव्हतं मी काय करू. एक बॅड पॅच आला होता आयुष्यातला. आणि तो खूप होता की माझा नवरा मला, आणि तेव्हा माझा नवरा मला जा ना उडी मार ना तुला बरं वाटेल. म्हणजे माझ्या घरामध्ये मला ह्या पद्धतीने सांगितलं होतं की 2 उड्या मारून ये बरं वाटेल. आपण म्हणतो ना चहा घे तुला बरं वाटेल. ते माझ्या घरी माझी मुलं सुद्धा म्हणतात मम्मा आय थिंक सो तुझा अँगर वाढतोय,
तुझा उडी मारून ये. म्हणजे ॲक्च्युली आत्ता मी रिसेंटली म्हणजे मागच्या वर्षीची पण गोष्ट एक आहे की मी इंडियामध्ये होते आणि आमच्या सासू सासऱ्यांचं आणि सगळ्यांचं असं फॅमिली डिस्कशन चालू होतं आणि माझा खूप अँगर म्हणजे माझे खूपच राग अनावर होत होता. माझ्या सासऱ्याने हिने लास्ट उडी कधी मारली आहे रे. मला असं झालं की अरे असं का म्हणताय. म्हटलं मी नॉर्मल आहे. म्हटलं ते कारण काहीतरी वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला मी रिलॅक्स कशी होणार. तर मी उडी मारल्याशिवाय नॉर्मल होणार नाही हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. सो इट्स दॅट इन लाईक मी म्हणतात ना एवढं रक्तात झिंझिणलंय आता की बस उडी मारल्याशिवाय शांत नाही होऊ शकत अशा टाईपमध्ये. करोना नंतर मराठीत असं म्हणलं होतं की तू खूप उड्या नको मारू बरं का. उलट तू उड्या मार म्हणजे रिलॅक्स होशील ॲक्च्युली. आणि तसंच म्हणजे करोनानंतर जेव्हा म्हणजे फॅमिली पण म्हणत होती की तू परत स्कायडायव्हिंग कर वगैरे, पण माझी तशी हिंमत नव्हती होत. मी म्हणजे खूप म्हणजे त्या जे निगेटिव्ह झोनमध्ये किंवा डिप्रेशन फिलिंगमध्ये गेले होते की मी स्कायडायव्हिंग सोडलं तर मला नाही करायचं, त्या मोडमध्ये गेले होते. आणि मग ते पुण्यामध्ये मला ॲक्च्युली एक माझे एक फ्रेंड होते, त्यांनी म्हटलं की हडपसर ग्लायडिंग सेंटरला स्कायडायव्हिंगचा एक प्लॅन आहे, तर तुम्ही करणार का. म्हटलं हो. मग तिथे कॅप्टन चार्वे सर म्हणून होते, ते म्हटले की ते एक म्हणजे त्यांचं आय रिली वॉन्ट टू मेन्शन हिम, कारण त्यांनी एक बूस्टिंग केलं की अरे काय तू शेरनी आहे म्हणे, एवढं सगळं केलं काय म्हणे एवढं विचार करते ह्या उडीसाठी. म्हटलं सर तसं नाही. मी म्हटलं माझे वडील गेल्यानंतर मी अजून स्कायडायव्हिंग केलेलं नाही आणि आय एम नॉट दॅट कॉन्फिडंट की करू की नको करू अशा टाईपमध्ये. म्हणलं आणि त्यात ही जम्प प्लॅन करतोय ती पॅरामोटरमधनं करतोय आपण. ते म्हणे काय तू आता एवढं मायनसमध्ये बर्फामध्ये उड्या मारून आली आहे म्हणे, इथे पुण्यात तुला पुण्यात उडी मारायची ही. तर म्हटलं हो ते पण बरोबर आहे. मग ते कॉन्फिडन्स बूस्टिंग पण झालं त्यांच्यामुळे, ती जम्प प्लॅन झाली. आणि मी 2022ला आझादी के अमृत महोत्सवसाठी पुण्यामध्ये नऊवारी साडी घालून जम्प केली आणि ते आमचं एशिया रेकॉर्ड झालं. आणि मग त्या दिवशी जो कॉन्फिडन्स आला ना की हे सारे मी साडी घालून पॅरामोटरमधनं केली आणि रेकॉर्ड झालं, तर मग त्या दिवशी एक आयडिया आली की मग हे जम्प रात्री पण करू शकते. मी नाईट जम्प्स केलेल्या होत्या. म्हणलं हे अजून एक नॅशनल रेकॉर्ड होऊ शकतं. तर मग आम्ही नाईट जम्प प्लॅन केले. मग तेव्हा पुण्यामध्येच एक बिझनेसमॅन आहेत विजय सेठी सर म्हणून, ते पण पॅरामोटर पायलट आहेत. ते हॉबी म्हणून फ्लाय करतात. तर त्यांना विचारलं, ॲक्च्युली त्यांचा रेफरन्स मिळाला होता चार्वे सरांकडनं की त्यांना विचारतो, ते भारी पायलट आहेत. मग कारण मी बऱ्याच पायलट्सला विचारलं होतं नाईट जम्प करणार का, तर मला ऑलमोस्ट 99% जण नाहीच म्हणत होते की नाईट जम्प नाही मॅडम, दिवसा करा ना. म्हटलं दिवसाचं रेकॉर्ड झालं आता काय रिपीट करायचं. तर मी जेव्हा विजयसाठीना नुसता एक फोन केला, सर जम्प करायची आहे, प्लॅनिंग असं आहे. हां चलो करेंगे ना. म्हटलं सर तुम्ही पहिली व्यक्ती आहेत जे पहिलेच म्हणजे नॉट इवन 1 सेकंड यू थॉट ऑफ एका झटक्यात हो म्हटलंय. मग ते म्हणले हां शीतल करू शकते ना. म्हणजे तुमच्यासारखं जर स्कायडायव्हर पद्मश्री माझ्या मशीनमधनं जम्प करणं असेल तर मला तर तुम्हाला फ्लाय करायला आवडेल, आणि असं काहीतरी रेकॉर्ड करणं असेल तर डबल आवडेल. म्हणलं डन. आणि ते इतके भारी म्हणजे आपल्याला लाईक माइंडेड फ्रेंड्स मिळतात ना, मग ते अजून कॉन्फिडन्स बूस्ट होतो. आणि नाईट जम्प करणं खरंच सोपं नाही आहे. आणि ज्या दिवशी प्लॅनिंग केलं ना तेव्हा मी सरांना म्हटलं सर आपण नाईट जम्प तो कर रे, नाही उतरे सही जगह पे. तो म्हटलं अंधारात कुठेतरी गेलो. आणि त्या दिवशी वेदर खरंच खराब होतं. अर्ध्या कोथरूडमध्ये म्हणजे पुण्यामध्ये कोथरूडमध्ये पाऊस पडत होता आणि आम्ही हडपसरमध्ये जम्प करत होतो. आणि एअर पॉकेट्स तयार झाले होते आणि आमचं मशीन एका हाईटला तर असं झालं होतं की आम्ही 5,500 6,000 फुटावरती होतो आणि सडनली 1000 फीट असं श्रिंक झालं होतं. तेव्हा म्हणजे विजय सर पण म्हणले अरे शीतलजी आपके लिए जम्प करणे आ तो गए, ठीक से पहुंचेंगे की नाही पता नाही. म्हणलं अरे असं नका म्हणू. पण त्या दिवशी रात्री जम्प झाले 8 मार्चला आम्ही ती जम्प केली आणि वुमन्स डेसाठी स्पेसिफिकली. आणि इट वॉज अगेन नंतर आम्हाला ते एशिया रेकॉर्ड म्हणून मिळालं. तर नाईट जम्प पहिल्यांदा पॅरामोटरमधनं झाली, ते एशिया रेकॉर्ड झाला नाईटमधला. आणि मग तेव्हा मग तो कॉन्फिडन्स वाढला होता की काहीतरी करायचं आहे ते कर. मग प्लॅनिंग केलं. मग 2023च्या ही केली नाईट जम्प 8 मार्च 2022ला. आणि नऊवारी साडीतली जम्प केली ती पण 2022 मध्ये. हो. ती तुम्ही सगळ्या महिला 26 जानेवारीला गेली होती. नाही ती 2018ला गेली होती नऊवारी साडीतली. ओके.
18 मग मी नऊवारीसाठी ट्रेंड सुरू झाला होता. 2018, 19 मग 2022ला केली. 2019ला मी शिवजयंतीला जम्प केली होती पिरॅमिड्सवरती, म्हणजे कायरोच्या इजिप्तच्या पिरॅमिड्सवरती नऊवारी साडी घालून 19 फेब्रुवारी 2019 तिथे सेलिब्रेट केला आहे. वा, इजिप्तमध्ये. कारण मराठी असल्याचा अभिमान पण आहे, माझ पण आहे. पण तो सेलिब्रेट 19 फेब्रुवारी ते पण 2019 या युनिक डेटला करायला तुम्हाला मिळत असेल स्काय डायव्हिंग करून. तर मी म्हटलं नऊवारी साडीशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. मग तो चान्स तर मिळाला. पण इजिप्शियन लोक म्हणले की तुम्हाला नऊवारी साडी घालून उडी मारायची, कारण तुम्ही यू आर प्राऊड मराठी किंवा इंडियन. पण म्हणा आम्ही इजिप्शियन लोक आमच्या इजिप्शियन कल्चरला घेऊन पण प्राऊड आहोत. मग तुम्हाला एक अट आहे, म्हणून तुम्ही आमच्या क्वीन नेफरतिती जी इजिप्शियन क्वीन आहे तिचा ड्रेस घालून पण उडी मारायला पाहिजे. अच्छा, म्हणलं ठीक आहे. मग 3 जम्प प्लॅन होत्या. एक नॉर्मल फेमिलरायझेशन जम्प, एक जम्प त्यांची क्वीन नेफरतितीचा असा ढिंच्याक ड्रेस घालून केला. म्हणजे हेल्मेटवरती त्यांचा मुकुट बसवला होता आम्ही असा. आणि मग दुसरी जम्प जी केली नऊवारी साडीतली केली, ते फुल आपली यो स्टाईल. आपली नऊवारी साडी म्हणजे काय कुठे सगळ्यात भारी. 2019ला. आणि मग त्याच्यानंतर एव्हरेस्टला सुरुवात झाली. तुम्ही ह्याचं सांगत होतात 8 मार्च 2022 नाईट जम्प जी केली होती, तेव्हाही नऊवारी साडीच घातली होती? नाही, तेव्हा LED लाईट्स लावलेले होते. 2022च्या 8 मार्चला जी जम्प केली त्याच्यामध्ये पॅरामोटरमधनं ती जम्प करणार होतो आणि LED लाईट्स लावून करणार होतो. 11मध्ये अमिताभ बच्चनचा जसा ड्रेस लाईट लावला तर तशा टाईपमधला सेम, पण तिरंग्याच्या कलरचा ड्रेस होता. आणि त्याच्यावरती तिरंग्याच्या कलरच्या LED लाईट्स लावलेल्या होत्या. अच्छा. सो समथिंग न्यू युनिक, कधीच कोणी केलेलं नव्हतं भारतामध्ये, एशियामध्ये कोणी केलेलं नव्हतं, म्हणून ते एशिया रेकॉर्ड मिळाला मला. ग्रेट ग्रेट ग्रेट. पण आम्ही प्लॅन केलं होतं गिनीज बुकचं, पण ते मला आमचे GPS थोडा इश्यू झाला म्हणून गिनीजचं नाही मिळाला. पण आता तो रिअटेम्प्ट आहे, लवकरच त्याचा रिअटेम्प्ट आहे आमचा नाईट जम्पचा. पुण्यामध्येच करणार? हो. ग्रेट ग्रेट. पुणे इथे काही होणे नाही. आणि मग त्याच्यानंतर एव्हरेस्ट? नाही, त्याच्यानंतर मग नॅशनल चॅम्पियनशिप होती एरो मॉडेलिंगची. त्यामध्ये मग मी ओपनिंग सेरेमनीला मला मी डेमो जम्प्स पण करते. म्हणजे कुठल्या प्रोग्रामच्या ओपनिंग सेरेमनीला पॅराशूट घेऊन त्यांचा बॅनर घेऊन उडी मारायची असेल तर मग ते पण करते. तर मला आमच्या नॅशनल क्लबने बोलवलं की तुम्ही पद्मश्री आहात, तुम्ही नॅशनल आयकॉन आहात, तर तुम्ही आमच्या या एरो मॉडेलिंगच्या कॉम्पिटिशनच्या ओपनिंग सेरेमनीला जम्प करा. जी 2008ला मला जे माझं स्वप्न होतं की मला जम्प करायची, ती जम्प 23मध्ये एप्रिलमध्ये झालं प्लॅनिंग की मी एका नॅशनल इव्हेंटमध्ये फ्लॅग घेऊन फ्लॅग नाही म्हणजे मी एका नॅशनल इव्हेंटमध्ये डेमॉन्स्ट्रेशन जम्प करणार होते. आणि ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आणि एक शाबासकी म्हणू शकते याला आमच्या, म्हणजे स्काय डायव्हिंग म्हणजे एकाच ॲथलीटच्या ह्याच्यामध्ये, की आमच्या नॅशनल क्लबने मला तिथे जम्प करायला बोलवलं होतं. मग ती जम्प जेव्हा करायची होती तेव्हा मी तिथे एका युनिक पर्सनॅलिटीला भेटले. ते होते एक मेंबर ऑफ पार्लमेंट होते, कीर्तिवर्धन सिंग सर. सो ते मंत्री असून, कीर्तिवर्धन सिंग सर म्हणजे ज्यांच्याबरोबर तुम्ही अयोध्येमध्ये जम्प केली होते तिथे, त्यांना मी तिथे जेव्हा भेटले ते पॉवर्ड हँगग्लायडरचे पायलट आहेत स्वतः, आणि त्यांचं स्वतःचं एअरपोर्ट आहे. ते तिथे फ्लाय करतात, पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग सगळं करतात ते, आणि पॉवर्ड हँगग्लायडर फ्लाईंग करतात. मी माझ्या आयुष्यात असा कुठला मेंबर ऑफ पार्लमेंटने पाहिलेला की जे एवढं सगळं करतात. आणि ही इज अ रॉयल फॅमिली, म्हणजे ही इज अ किंग ऑफ, म्हणजे त्यांच्या त्या अयोध्येच्या जवळ त्यांचं राजघराण्यातले ते आहेत. आणि एवढी मोठी व्यक्ती एकदम कॅज्युअली मित्रासारखे आले आणि चलो शीतलजी जम्प करत जाते. मी म्हणलं अरे, म्हणजे माहिती नव्हतं की एवढे मोठे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत वगैरे. पण सच अ नॉर्मल पर्सन, म्हणजे एक पायलट, म्हणजे एक हवेतला खेळाडू जसं नॉर्मल बिहेव करतात तसे ते आले, आमच्याबरोबर बसले, आमच्याबरोबर जेवले, किंवा ते एक म्हणजे सेरेमनीमध्ये आमच्याबरोबर फ्लाय केलं, उडी मारली किंवा आम्ही जे फ्लाय केलं. म्हणजे ते युनिक पर्सनॅलिटीला भेटण्याचं म्हणजे सांगायचं कारण असं की एवढे मोठी व्यक्ती एवढे नॉर्मल नाही बिहेव करत. म्हणजे भरपूर मिनिस्टरांबरोबर काम केलं, पण MP आहेत ते, आणि ते त्यांच्याबरोबर फ्लाय केलं. आणि तिथून खरं ती जर्नी सुरू झाली, जे एक्सपिडिशन्स करण्याची. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या PhD-मधनं जम्प केली. आणि तेव्हाच मी एक कंपनीसाठी काम करत होते. आणि 2023मध्ये
23 फेब्रुवारीला मी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला गेले होते आणि बेस कॅम्पच्या समोर काला पत्थरवरती उभं राहून एव्हरेस्टला सांगून आले होते की मी आता माउंट एव्हरेस्टवरती उडी मारायला येत आहे आणि मला तो कोणीच थांबवू शकत नाही. ते मॅनिफेस्ट केलं. आणि एकदा तो एक डायलॉग आहे ना, मैं एक बार कमिटमेंट कर दूं तो मैं अपने आप कभी नहीं सुनता होतो ती. मग ती सुरुवात झाली होती. मग ती कीर्ती सरांबरोबर जम्प झाली. मग मी माझे स्पॉन्सर्स एव्हरेस्टच्या प्लॅनिंगमध्ये पण सगळी शून्यापासून सुरुवात झाली होती. कारण पप्पा गेल्यानंतरचं हे पहिलं एक्सपिडिशन मी प्लॅन केलेलं होतं. आणि एक जम्प करणं पुण्यामध्ये किंवा त्या नॅशनल चॅम्पियनशिपच्या ओपनिंग सेरेमनीला त्या गोष्टी वेगळ्या होत्या. पण माउंट एव्हरेस्ट समोर जाऊन उडी मारणं हे खूप मोठं एक्सपिडिशन होतं. म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोल सारखं मोठं एक्सपिडिशन होतं. खूप खर्च होता. म्हणजे 70-72 लाख रुपये खर्च होता. आणि तिथे काही पप्पा नव्हते की हे म्हणाला की हा पैसे कमी पडतात तर मी तुला पैसे देतो. आज हे सगळं सहबळावर करायचं होतं. आणि जेव्हा घरी सांगितलं की माउंट एव्हरेस्टवर जायचं आहे, माझे सासू सासरे म्हणले झालं ना, किती एक्सपिडिशन. माझे सासूबाई म्हणलं ठीक आहे हे लास्ट. हा म्हणलं ठीक आहे येस हे लास्ट. म्हणजे आमची अशी गंमतमध्ये हे झालं की ठीक आहे हे लास्ट. मग मनात म्हणलं नाही हे लास्ट नाही करू शकत, असं भरपूर करायचं अजून. म्हणलं स्पेस झाल्यावरती लास्ट. ते म्हणले नाही आता हे पहिले तू ठरवले, मी त्याच्यात तुला थांबवत नाही, तू कर, पण सेफली सगळ्या गोष्टी होईल ते बघ. मग म्हणलं मी फेब्रुवारीत जाऊन आले, सगळं अभ्यास करून आलेली आहे, आता करायचं आहे. खर्च किती सांगितल्यावरती सगळे म्हणले पैसे काय करायचं तिकडं गोंधळ घालायचा, हे आपण आपल्या बसची बात नाही आहे. तरी माझ्या सासऱ्यांनी मला विचारलं होतं की काय पैसे कमी पडले तर सांग. माझ्या मिस्टरांनी पण मला त्याचं क्रेडिट कार्ड दिलं होतं की माझे 5 लाखाचं लिमिट आहे, तुला काय लागलं तर बघ. म्हणलं अरे 72 लाख खर्च आहे, 5 लाखात काही नाही होणार. मग म्हणलं दुसरं कार्ड पण देतो, त्याचं पण तेवढंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही. म्हणलं नाही लागणार नाही आहेत, मी बघते स्पॉन्सरशिपसाठी. पण ते 10 लाख लागले होते. आम्ही तयारी सुरू केलेली होती. काही ॲडव्हान्स पेमेंट करावं लागलं ते केलं होतं. आणि ठरलं होतं की मला 5 नोव्हेंबरला जायचं आहे इंडियातनं. आणि सेम जसं उत्तर ध्रुवाच्या वेळेस झालं होतं की 9 एप्रिलला निघायचं होतं आणि 5 एप्रिलपर्यंत काहीच नव्हतं. सेम अशीच परिस्थिती होती. 5 नोव्हेंबरला जायचं म्हणजे इंडियात मला पेमेंट करायचं होतं 15 ऑक्टोबरपर्यंत कन्फर्मेशनसाठी. आणि माझ्याकडे 10 ऑक्टोबरपर्यंत पैसेच नव्हते. अगेन मॅजिक झालं. रिलायन्स फाउंडेशन केम इन पिक्चर. जे मॅजिक झालं ह्यावेळेस ते रिलायन्स फाउंडेशनमुळे झालं. आणि जे अशोक भाऊ होते त्यांच्यामुळे खरं ही मदत मिळाली. आणि अशोक म्हणजे जैन इरिगेशनचे जे अशोक जैन सर आहेत त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी खरं घडल्या. मी बरंच अशोक भाऊंना पण सांगितलं होतं की मी चालली आहे म्हणून. ते मोठे भाऊ सारखे आहेत ना, तर त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगते जनरली. तर त्यांना मला सांगितलं की माउंट एव्हरेस्टचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि चालली आहे आता, पण एवढे पैसे कमी पडतात. म्हणजे ठीक आहे मी पण करतो तुला 10 लाख रुपये स्पॉन्सर, ठीक आहे. तर ते जनरली प्रत्येक वेळेस मला मदत करतात. जेव्हा एखादी गोष्ट घडायची असते ना तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर होतात. आणि तसंच झालं बरोबर एक्झॅक्टली. मी जेव्हा अशोक भाऊ जैन यांना सांगितलं होतं तर ते म्हणले की मी 10 लाख देतो. म्हटलं तुम्ही 10 दिलेत पण वैभवने पण 10 दिलेत पण 50 कमी पडतात, होईल म्हणे काहीतरी बघू म्हणे बोलतो मी. आणि मग ते मला म्हणले जा मुंबईला, अशोक भाऊंनी सांगितलं म्हणून मी गेले. मग मी गिरीश महाजन सरांना भेटले, मग त्यांनी रिलायन्सशी बोलले. मग असं करत ते जसे डॉट्स जोडत असतात, जोडायचे असतात तेव्हा बरोबर गोष्टी घडायच्या असतात तेव्हा बरोबर घडतात. आणि ते तसंच झालं. म्हणजे 10 तारखेला अशी परिस्थिती होती की स्पॉन्सरशिप नाही आहे आणि 15 तारखेला स्पॉन्सरशिप मिळाली. हो म्हणजे त्यांच्याकडनं हो करायला 17ला पैसे मिळाले, 18ला ट्रान्सफर झाले, 19ला तयारी म्हणजे झाली. मी 22 तारखेला अमेरिकेला गेले 8 दिवस. कारण मला हाय अल्टिट्यूडमध्ये जम्प करायची होती. हाय अल्टिट्यूड म्हणजे हालो जम्प करायचे होते. हालोमध्ये हाय अल्टिट्यूड पण लो ओपनिंग. तर त्या हालो जम्पमध्ये म्हणजे एव्हरेस्टच्या रिजनमध्ये मायनस टेम्परेचरमध्ये ऑक्सिजन मास्क लावून जम्प करायचं होतं. तर त्याचं एक ट्रेनिंग असतं, ते ट्रेनिंग घेणं जरुरी होतं. तर ते US घ्यायचं होतं. आणि त्यात मला हे सगळं ऑक्सिजन मास्क लावून तो एवढा मोठा ड्रेस घालून फ्लॅग घेऊन उडी मारायची होती. म्हणजे ह्याला खरंच म्हणतात म्हणजे काहीतरी युनिक करायचं तर काहीतरी किडे म्हणजे विचित्रपणा काहीतरी युनिक करायचं आहे ना, तर मोर दॅन नॉर्मल असं म्हणता येईल. तर त्यासाठी मग तो फ्लॅग जम्प म्हणजे मला भारताचा तिरंगा घेऊन हिमालयात फ्लाय करायचं होतं. दॅट वॉज माय कंडिशन. म्हणजे स्वतःच ते ठरवलेलं होतं. तर मग
त्याचं एक ट्रेनिंग, फ्लॅग बॅग कशी असते ते कसं बांधायचं किंवा कसं ओपनिंग करायचं त्याचं ते ट्रेनिंग, तर ते सगळं 8 दिवसाचं प्लॅनिंग करून 22ला गेले, 30ला परत आले, 1 तारखेला पुण्यात पोहोचले, परत काही पैसे ट्रान्सफर करायचे राहिले ते केले, 3 तारखेपर्यंत सगळी तयारी केली, स्कायडायविंगसाठीचा नवीन ड्रेस शिवायचा होता तो शिवला, 5ला नेपाळवरनं मग 6 तारखेला लुकलावरनं म्हणजे पहिले काठमांडूला पोहोचलो, काठमांडूवरनं लुकलावरनं मग असं पुढे करत नामचे बाजार आहे, नामचे बाजारच्या पुढे सांगोचे म्हणून आहे, तिथे एअरपोर्ट आहे प्रॉपर, रनवेची स्ट्रीप आहे, पण ती खूप जुनी आहे, म्हणजे एरोप्लेन लँड नाही होणार, तिथे हेलिकॉप्टर लँड होऊ शकतात. तर मग तिथे आम्ही हेलिकॉप्टर घेऊन गेलो. मग तिथे मी पहिले पायी गेलो ट्रेकिंग करत, मग तिथे हेलिकॉप्टर आलं आणि मी पहिले 11 नोव्हेंबरला एक उडी मारली फिमिलरायझेशनसाठी, ते सगळे इक्विपमेंट घालून, सो स्कायडायविंगचा ड्रेस, ऑक्सिजन मास्क सगळं घेऊन. 12 नोव्हेंबरला मी दुसरी जंप केली फ्लॅग घेऊन तिथेच. आणि मग जसं एव्हरेस्टला आपण जातो चढायला, तसं बेस कॅम्प 1 असतो, बेस कॅम्प 2, मग बेस कॅम्प 4, मग माउंट एव्हरेस्ट समिट, मग तशाच पद्धतीने रिटर्न आपण येतो. तसं स्कायडायविंग करताना सुद्धा आम्हाला काही स्टेप्समध्ये जावं लागणार होतं. पहिले सँगबोटच्या तिथे जंप होती, तिथून दुसरी जंप होती ॲमाडाब्लममध्ये. ॲमाडाब्लम हा 15,000 फूट उंचीवरती असलेला माउंटन आहे, त्याचं बेस कॅम्पमध्ये तिथे आहे. मग तिथे दुसरी जंप केली आणि तिसरी जंप माउंट एव्हरेस्टच्या समोर केली, ती कालापत्थरवरती तिथे लँडिंग केलं. तर 17,444 फुटावरती हायेस्ट जागेवरती पॅराशूटने लँडिंग करणारी मी जगातली पहिली महिला ठरले, आणि हे मी 13 नोव्हेंबरला केली, आणि अशी उडी मारणारी परत मी जगातली पहिली महिला ठरले. क्या बात आहे, ग्रेट. आणि त्या दिवशी असं वाटलं की येस सगळं झालं. उत्तर ध्रुव प्लॅन केलं होतं, झालं. दक्षिण ध्रुव झालं. मग माउंट एव्हरेस्ट 2007ला प्लॅन केलं होतं, पण ते 16 वर्षानंतर 2023ला झालं. आणि पण तरीसुद्धा त्याला अजून रेकग्निशन मिळालेलं नाही आहे माउंट एव्हरेस्टला, एवढे म्हणजे एव्हरेस्टच्या जंपला अजून रेकग्निशन बाकी आहे. इट्स अ ड्यू, म्हणजे गिनीज बुककडनं मिळालं आहे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून, पण आमच्या एक फेडरेशनकडनं FAI येणं असतं, ते अजून वी आर जस्ट वेटिंग फॉर दॅट. जसं उत्तर ध्रुवासाठी आणि दक्षिण ध्रुवासाठी थांबावं लागलं होतं. ऐकून मला तो एक कुठला तरी एक जोक आठवला की ते बँकेतला कारभार कसा असतो की तो खातेदार येतो पेन्शन काढण्यासाठी का पैसे काढण्यासाठी, आणि तरी तो जो कॅशियर असतो तो म्हणतो की नाही तुम्ही अजून जिवंत आहात, त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे आलेलं नाही आहे. एक्झॅक्टली तशीच परिस्थिती आहे. तर पण होईल रेकग्निशनसाठी मे बी 2026पर्यंत होऊन जाईल, तर जानेवारीपर्यंत एक कॉन्फरन्समध्ये त्याचं आहे रेकग्निशन ड्यू मिळणं, ते होईल. तिरंगा घेऊन तुम्ही तिथं सेल्फी काढलात एव्हरेस्ट एक्सपिडिशन झाल्यानंतर. स्कायडायविंग करत असतानाचा सेल्फी काढण्याचा ट्रेंड झालेला आहे. तर आत्ता मी 17 सप्टेंबरला सुद्धा मोदीजींच्या वाढदिवसाला त्यांना 10,000 फुटावरनं विश यू हॅपी बर्थडे पण केलं आहे, आणि एक सेल्फी कॅमेरामध्ये त्यांना सेल्फीमधनं मेसेज पण दिला की तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वा, ग्रेट ग्रेट. सो पद्मश्री अवॉर्ड जो मिळाला त्याला आता हे तुम्ही तर म्हणताय की अजून रेकग्नेशन मिळालं नाही, आणि पद्मश्री अवॉर्ड पण गव्हर्नमेंटने दिला, तर मग हे कसं सांगड घालायची आपण की पद्मश्री शीतलजी महाजन असं आपण म्हणतो, आणि असं असताना अजूनही अशा गोष्टींना रेकग्नेशन मिळत नाही, हे कसं, म्हणजे काय तुम्ही सांगाल याबद्दल? मी एका दुसऱ्या खेळाडूच्या एक्झाम्पलवरनं सांगते. जसं मेरी कॉम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाली, आणि चॅम्पियनशिपमधनं मेडल घेऊन किंवा ट्रॉफी घेऊन आली, पण जर फेडरेशनने तिला कॉंग्रॅच्युलेटच नाही केलं, त्याला रेकग्निशन नाही म्हणत ना. तुम्ही मेडल भारतासाठी घेऊन आले आहात, पण तुमची फेडरेशनच तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट नाही करत. ओके. तर तो एक रिस्पेक्ट, रेकग्निशन म्हणजे ते एक रिस्पेक्ट गव्हर्नमेंटकडनं पाहिजे असतो. पद्मश्री पुरस्कार त्यांच्याकडे तर पद्मभूषण पण आहे, पण जेव्हा कॉम्पिटिशनवरनं आल्यावरती तुम्ही 10 कॉम्पिटिशनमधले मेडल दाखवल्यावर तुम्हाला पद्मश्री मिळतोय, 10 कॉम्पिटिशनमध्ये मेडल आणल्यानंतर पद्मभूषण मिळतोय, पण प्रत्येक मेडल आणल्यानंतर जो एक रिस्पेक्ट मिळाला पाहिजे ना, किंवा त्याच्यासाठी जे रेकग्निशन मिळालं पाहिजे, ते रेकग्निशन वर्ल्ड लेवलला मिळतं, पण आपल्या स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला नाही मिळत. अच्छा. तर ते रेकग्निशन म्हणते मी. आता मी वर्ल्ड रेकॉर्ड केलं माउंट एव्हरेस्टवरती उडी मारण्याचं, पण
त्याचं गिनीज बुक पण सर्टिफिकेट मिळालं, पण जोपर्यंत FAI कडनं किंवा माझ्या नॅशनल बॉडीकडनं त्याचा सत्कार होत नाही किंवा त्यांच्याकडनं रिटनमध्ये येत नाही की येस वी रेकग्नाइज यू, तोपर्यंत त्याला काहीच महत्त्व नसतं. म्हणजे FAIची जी भारतातली जी संस्था आहे त्यांच्याकडून अजून रेकग्नायझेशन नाही आहे. अच्छा, ते रेकग्नायझेशन मिळण्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंट पातळीवरून काही प्रयत्न नाही केले जात? नाही, त्याच्यासाठी तर संस्थेनेच केलं पाहिजे. मग तिथे पण बरेच ब्युरोक्रेसी पण आहे किंवा पण आता सगळ्या गोष्टी म्हणजे संपत आल्यात त्या, कारण आता नवीन लोक आली आहेत, नवीन गोष्टी बदलत आहेत, म्हणून म्हणलं यावर्षी होऊन जाईल त्याचं पण रेकग्निशन आता. अच्छा, पण मग काय भावना येतात मनामध्ये की पद्मश्री मिळालेला आहे, एवढा मानाचा आहे पुरस्कार, आणि असं असताना आपण केलेल्या ह्या गोष्टींना अजून गव्हर्नमेंटने ॲप्रिशिएट केलेलं नाही आहे किंवा त्याचं रेकग्नायझेशन मिळालं नाही आहे, तर अशा काय दुहेरी काय भावना येतात? ब्युरोक्रेसीच्या लँग्वेजमध्ये सांगते, आम्ही जेव्हा एक म्हणजे नॉर्मल खेळाडूंना जे इंडियासाठी ऑलिम्पिक खेळतात त्या खेळाडूंची पण हीच परिस्थिती आहे. त्यांची जर ती परिस्थिती असेल तर माझी जी परिस्थिती त्याच्यात काही मोठं नाही आहे. ही एक गोष्ट एक खेळाडू म्हणून. ब्युरोक्रेसीच्या भाषेमध्ये मला तर असं म्हणतात की म्हणजे ब्युरोक्रेट्स असं किंवा काही अधिकारी अजूनही बोलून दाखवतात किंवा हे आत्ता मागच्या वर्षी बोललेली उदाहरणं आहेत की मैडम आपको पद्मश्री मिला है ना, आप और क्या चाहिए, किस लिए रिकग्निशन चाहिए. म्हणलं सर मी पद्मश्री नंतर नवीन 16 नॅशनल रेकॉर्ड केलेत, 4 वर्ल्ड रेकॉर्ड केलेत, 4 एशिया रेकॉर्ड केलेत, त्याचं रिकग्निशन नको मिळालं का? कितना मेडल लेंगे मॅडम, कितना अवॉर्ड लेंगे, काय अवॉर्डसाठी करता का म्हणे तुम्ही हे. म्हटलं नाही करत सर अवॉर्डसाठी, पण तुम्ही जर बाकीच्या लोकांना रेकग्नाइज करताना दुसऱ्या खेळांमध्ये तर माझ्या खेळाला पण करा. अरे मॅडम आपका खेल ही रेकग्नाइज नहीं है तो क्यों आपका माथापच्ची कर रहे हो, नका करू. म्हटलं मग खेळ सोडून देऊ का? मग अभी करना क्या, जब आपका खेळाला तुमच्या रेकग्निशन मिळेल तेव्हा करा म्हणे. मग तोपर्यंत खेळ सोडून द्यायचा का? जाऊ देत तो. म्हणून ते काय म्हणतात म्हणून मी माझं करिअर नाही थांबवू शकत. माझं अचीवमेंट्स वाढत जात आहेत. गव्हर्नमेंटला कधी ना कधी तर फील होईल ना बाबा हिने ह्या पद्मश्री नंतर एवढं सगळं केलं तर आता तरी क्वालिफाईड आहे. मी क्वालिफाईड 2018 पासून आहे पुढच्या अवॉर्डसाठी. पण आता त्याच्यासाठी मी मागायला नाही जाऊ शकत आणि मागितले पण होते, पण त्याच्यानंतर आय रिअलाइज की जेव्हा मिळायचे तेव्हा इथे लिहिले तेव्हाच मिळणार आहेत. बरोबर. त्यामुळे मी सोडून दिले, जेव्हा मिळेल तेव्हा बघूयात. आणि अवॉर्डसाठी करतच नाही. माझी जर्नी अवॉर्डसाठी नव्हतीच. म्हणजे जेवढी मी आता आपण जेवढं बोललो ह्याच्यामध्ये अवॉर्ड्स हा प्रश्नच नव्हता. हे स्वतःला बाई म्हणून प्रूव्ह करणं किंवा भारतीय महिला काय करू शकते, आपल्या बाउंड्रीज आपणच डिसाईड करतो. त्या ब्रेकिंग दॅट बॅरियर अँड ब्रेकिंग दॅट दोज बाउंड्रीज वॉज द मेन अजेंडा. आणि आय एम ब्रेकिंग. मी पूर्ण जगाला दाखवून ऑलरेडी दिले आणि अजूनही दाखवणार आहे माझी स्पेस जम्प करून की स्पेस भारतीय महिला स्पेस जम्प करू शकते आणि करून दाखवेल. पण तिथेच थांबणं हे आपलं काम नाही आहे. ह्याच्यापेक्षा अजून भरपूर काय करू शकतो आपण. आणि अवॉर्ड मिळतीलच, ते जे लिहिले ते मिळणारच आहे. एव्हरेस्टवर एक्सपेडिशन करावं, तिथं तिरंगा हातामध्ये असावा आपल्या, हे स्वप्न होतं. तसं अयोध्येत पण अशी जम्प करावी असं कसं काय वाटलं? ॲक्च्युली मी जेव्हा कीर्तिवर्धन सिंग सरांना भेटले ना, तर तेव्हा त्यांचं घर हे अयोध्येपासून 30 किलोमीटरवरती आहे आणि मी त्यांना त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये भेटायला चालले, त्यांचं विमान बघायला चालले होते ना, तेव्हा मला त्यांच्या ड्रायव्हरने सांगितलं की मॅडम ये देखो राम मंदिर जो बन रहा है ना उसका कळस. अरे म्हणलं मला ते मंदिर बघायचं आणि अयोध्या एवढं जवळ आहे. मग मी त्यांना सरांना म्हणलं सर आपके घर के बगल में मंदिर आहे, आणि म्हणलं तिथे उडी नाही मारली तर काय केलं आयुष्यात. मग ते म्हणले शीतलजी आप अगर जंप करना चाहते पहले म्हणे आपण जे आम्ही पिंजौरमध्ये जे जंप करणार होतं नॅशनल चॅम्पियनशिपला, पहिले आप वो जंप करे फिर इसके बाद सोचेंगे इसके बारे में. मग आमची ती जंप झाली, मग माझं एव्हरेस्ट पण झालं आणि तेव्हा कळालं की तेव्हाच जस्ट डिक्लेअर झालं होतं नोव्हेंबर 2023 की राम मंदिर ओपनिंग आहे 22 जानेवारी 2024ला. मी जरा म्हणलं सर तुम्ही मंत्री आहात, म्हणजे तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट आहात आणि तुम्ही जर फ्लाय केलं तर म्हणलं अजून काय पाहिजे. म्हणलं तुमच्यासारखं मोठी व्यक्ती फ्लाय करतो, मी पद्मश्री उडी मारते, म्हणलं ह्याच्यापेक्षा काय अजून आपण ह्या खेळांमध्ये करू शकतो. म्हणे शीतलजी परमिशन. म्हणलं तुम्ही आता मेंबर ऑफ पार्लमेंट परमिशनसाठी विचार करत असा. म्हणलं सर परमिशन मी आणते चला. मग ठरलं त्यांनी, ते म्हणलं ठीक आहे आप प्लॅनिंग करो आपण करते आहे. तो हो म्हणणं हे खूप मोठं, म्हणजे जसं मी मगाशी विजयसाठी सरांचं म्हणलं ना, एका मिनिटात हो म्हटले ठीक आहे आप प्लॅन करू आपण करते. तो कॉन्फिडन्स असणं जरुरी आहे आणि ते करायची इच्छा.
आणि त्यांनी दाखवलं. ते म्हणले मला तर इच्छा आहे म्हणे, आपण करूयात. मग आम्ही राम मंदिर ट्रस्टला जाऊन भेटले, मग चंपतरायजींना भेटले. ते म्हणले अरे शीतला, हाँ साड़ी पहन के कहाँ कूद रहे थे इतने सालों से, हमें पता ही नहीं था कि भारतीय महिला साड़ी पहन के कूद रही है, कूदो फिर. पण मेरे मंदिर के पास में नहीं, म्हणजे मंदिराच्या जागी आसपास खूप कन्स्ट्रक्शन काम चाललं होतं आणि घरं खूप आहेत, खूप क्लोज गल्ली आहेत. म्हणजे मेरे मंदिर के पास नाही, कारण मंदिराच्या इथे जर लँड करताना तुला काही झालं तर माझी जबाबदारी नाही म्हणे. मला ते बॅड न्यूज नको आहे म्हणे आणि पब्लिसिटी पण नको चुकीची. तू काम कर, तू उडी मार म्हणे, त्या नदीच्या पात्राच्या इथे तुला मी जागा बनवून देतो, तिथे तुम्ही लँड करा म्हणजे एक मस्त सगळं आपण प्लॅनिंग करू, तू ओपनिंगला जम्प कर वगैरे. मग तेव्हा वेदर डिपार्टमेंटने सांगितलं की जानेवारीत वेदर खराब आहे, फेब्रुवारीमध्ये जम्प होऊ शकते. तरी आम्ही ट्राय केलं, परमिशन सगळं तयार होते, पण त्या दिवशी वेदरच खराब होतं. पण 22 जानेवारीला नाही, पण 22 फेब्रुवारीला आम्ही जम्प केली, जेव्हा वेदर क्लिअर होतं. अँड इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे म्हणजे सरांच्या त्या विमानातनं उडी मारली पॉवर्ड हँगलाडरमधनं आणि मंदिर समोर दिसतंय, मंदिराकडे बघून उडी मारली, पॅराशूट उघडलं, मंदिराकडे बघतच म्हणजे पॅराशूट फ्लाय करत तिथेच एक मोठा म्हणजे बॅनरचा फ्लॅग घेऊन त्याच्यावरती राम जन्मभूमी में आपका स्वागत है असं लिहिलेलं होतं आणि तो फ्लॅग घेऊन मी लँडिंग केलं. ते नऊवारी साडी घेतली होती ऑरेंज कलरची स्पेसिफिकली. आणि एक सॅटिस्फॅक्शन की प्लॅन केलं आणि केलं, बेस्ट ते एक्झिक्युशन झालं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट सरांनी पण सपोर्ट केला. आणि नदीच्या पात्रामध्ये पॅराशूट घेऊन उडी लँड करणं एक ओके, ते पण अशक्य गोष्ट, पण तुम्ही शक्य करता. पण त्यांनी ते विमान पण लँड केलं त्यांचं पॉवर्ड हँगलायडर. त्याच्यासाठी आम्ही रेड कार्पेट प्रॉपर त्यांनी ऑर्गनाईज करायला लावली होती. खरंच रिस्की होतं ते, पण प्रॉपेलरमध्ये चुकून माती गेली किंवा दगड गेलं तर अख्खं मशीन खराब होऊ शकतं. पण हे टूक द रिस्क. सर म्हणले अरे आप मेरे एरोप्लेन से जम्प कर रहे और क्या चाहिए, होगा देखा जाएगा. आणि तो कॉन्फिडन्स आपल्यावरती एखादा कॉन्फिडन्स दाखवतोय आणि तेवढा सपोर्ट करतोय, विश्वास ठेवतोय, अजून काय पाहिजे. म्हणजे तू लढ म्हणायचं आणि सगळे आहेत पाठीशी, मग काय मग. आणि परत रामाच्या छत्रछाया. हो, नाही एक सॅटिस्फॅक्शन वेगळं होतं त्या जम्पसाठीचं, कारण राम मंदिराचं ओपनिंग हे खूप स्पेशल होतं भारतासाठी. आणि त्यासाठी आपण एक बरेच जणांनी तिथे रांगोळ्या काढणाऱ्यांनी रांगोळ्या काढल्या, ढोल ताशे वाजवणाऱ्यांनी ढोल ताशे वाजवले, गायकांनी गाणं म्हटले, डान्स करणाऱ्यांनी डान्स केले, स्कायडायव्हरने पण उडी मारली. मी माझं कर्तृत्व केलं, म्हणजे माझं काम मी केलं. तो चान्स मिळणं पण जरुरी होतं आणि तो चान्स मिळवला आणि कमवला. ग्रेट ग्रेट. हे सगळं करत असताना कधी असं मनामध्ये भीती उत्पन्न झाली, टेन्शन आलं, एकदम हातपायच कापायला लागले, असा कधी अनुभव? पण म्हणजे जम्पसाठी का? जम्प मारण्यासाठी किंवा या करिअरमध्ये एकंदरीत काही तयारी करताना किंवा प्रॅक्टिस करताना? नाही, जेव्हा माझे वडील गेले तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा एक फिअर होता. किंवा माझी जुळी मुलं मला झाले त्याच्यानंतर मला कमबॅक करताना, म्हणजे मुलं झाल्यानंतर एक बाईची बायोलॉजिकल बॉडी चेंज होते, त्यानंतर एक फिअर आला होता. आणि तेव्हा मी माझी पहिली जम्प केली उडी मारल्यानंतरची, ती मी ऑफ लँडिंग केलं होतं, म्हणजे 2 किलोमीटर लांब कुठेतरी जाऊन जंगलात लँड केलं होतं. पण ती एक तेव्हा एक झाली होती. त्याच्यानंतर असं कधीच नाही आलं. पण मग पप्पा गेल्यावरती ते फोबिया झाला होता की नाही मी करू शकेल किंवा नाही. मग हाडवसर ग्लायडिंग सेंटरला केलं, त्याच्यानंतर तर मग सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. नंतर माउंट एव्हरेस्टचं होतं थोडंसं, पण माउंट एव्हरेस्टला माझ्यावर एवढे दिग्गज एक्सपर्ट होते ना की दे वर हॅव्हिंग कॉन्फिडन्स ऑन मी मोर दॅन आय वॉज हॅव्हिंग कॉन्फिडन्स ऑन माय सेल्फ. म्हणजे मला एक क्षण एव्हरेस्टच्या जम्पच्या आधी 1 दिवस आधी होता की विंड कंडिशन्स माहीत नाही, इथे कधी फ्लाय, नवीन ड्रॉप झोन, नवीन एरिया होता आणि समोर हिमालय ना, समोर अख्खा हिमालय आणि तुम्ही जम्प करताय. तर होतं त्या मोमेंट. असं मी खोटं नाही सांगणार, प्रत्येकाला भीती वाटते त्या मोमेंटला. म्हणजे नॉर्मल जम्पलाच वाटते, पण हिमालयात जेव्हा तुम्ही एवढा मोठा हिमालयात मायनस टेम्परेचरला पण ऑक्सिजन लावून तुम्ही तयारीत उभे आहात, एक धाकधूक असते. माझ्याबरोबर जे इन्स्ट्रक्टर होते, ओमार होता किंवा PH म्हणून एक आहे, नादिया किंवा विंडी स्मिथ म्हणून आहेत, हे सगळेजण दे आर द लिजंड्स. लाईक बॉलिवूडमध्ये पण अमिताभ बच्चन किंवा हे सगळे मोठे लिजंड्स म्हणतो, तशा टाईपमधले म्हणजे स्काय डायव्हिंगमधले लिजंड्स आहेत. आणि ते माझी क्रू होते. आणि ते म्हणले अरे शीतल इतना नॉर्थ पोल पे जम्प करके आई है, ये तो जमीन है, तिथे तू जिथे जमीन नाही तिथे उडी मारली आहे. म्हणजे ते पण असं कॅज्युअली सगळ्या गोष्टी, म्हणजे जस्ट कॉन्फिडन्स बूस्ट. मी म्हटलं नाही आय एम नॉट म्हणजे अफ्रेड, पण एक वाटतं ना की विंड कंडिशन्स चेंज झाल्या किंवा काय,
त्यांनी पण माझ्याबरोबर जम्प केले होते आणि देवर फिल्मिंग मी, म्हणजे मी फ्लॅग जम्प केल्यावरती माझ्यावर 2 कॅमेरामॅन पण फ्लाय करत होते. सो मस्त लँडिंग झालं आणि लिटरली जे आमच्या स्कायडायव्हिंग फेडरेशनचे इंटरनॅशनलचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ओमार म्हणून, ते स्वतः तिथे ग्राउंडवर होते आणि त्यांनी क्लॅप केलं माझ्यासाठी फ्लॅग लँडिंग केल्यावरती. आय फेल्ट सो अमेझिंग. म्हणजे माझा तिरंगा मी, म्हणजे माझ्या देशाचा तिरंगा मी फ्लाय करते आणि त्याच्यासाठी माझी म्हणजे लँडिंग झाल्यावरती सगळेजण मला क्लॅप करतात. ते खरंच म्हणजे भारी मोमेंट होता तो. वा. मी असं तुमच्याबद्दल रिसर्च करताना असं थोडंसं वाचनात आलं की तुम्ही जम्प मारण्याच्या आधी हनुमान चालीसा म्हणता. हां, पहिल्या जम्पला माझ्या आजीने सांगितलं होतं, पण आणि पिंजोर जम्पला पण केलं होतं, कारण तिथून म्हणजे जवळच हनुमानाचं मंदिर होतं. आणि स्काय डायव्हिंग इज मोर रिलेटेड टू हनुमानजी, कारण छत्री माता की जय आम्ही म्हणतो आणि मग उडी मारतो. कारण पॅराशूटला छत्री माता म्हणतात. तर छत्री माता की जय असं म्हणतात आणि मग उडी मारतात. तर हे इंडियन एअरफोर्समध्ये माझं जेव्हा ट्रेनिंग झालं होतं 5 जम्पचं, ॲज अ म्हणजे मी सिव्हिलियन असून मला इंडियन एअरफोर्स बरोबर 5 जम्प करायला ट्रेनिंग म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. तर तेव्हा मी ते इंडियन एअरफोर्समधल्या काही अधिकाऱ्यांकडनं शिकले होते की छत्री माता की जय म्हणायचं आणि मग उडी मारायची, मग कॉन्फिडन्स येतो. आणि बजरंगबली की जय म्हणलं की अजून पॉवर वाढते. आणि हे घडलंय. म्हणजे काही वेळेस असं होतं की तुम्ही फ्रीफॉल करताय आणि माझा फ्रीफॉलमध्ये एक जण येऊन हिट झाला होता. म्हणजे ताशी 230 किलोमीटरच्या स्पीडने तुम्ही फ्रीफॉल करताय आणि मी फॉर्मेशनमध्ये होतो आणि एक जण त्याचे हेल्मेट सकट येऊन माझ्या शोल्डरला येऊन स्मॅश झाला होता. तर मला त्या क्षणाला असं वाटलं होतं की गेला, माझ्या शोल्डर तर गेलाच होता, म्हणजे डिस्लोकेट झाला होता. पण एक छत्री माता की जय, जो होगा देखा जाएगा, बजरंगबली की जय, पॅराशूट उघडलं, संपला विषय तिथे. द कॉन्फिडन्स असून लँड झाल्यावरती मग मी हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा. म्हणजे मी 2014ची गोष्ट सांगते. एका कॉम्पिटिशनमध्ये झालं होतं. पण एक असतो तो मोमेंट आपला, त्या मोमेंटला ह्या सगळ्या गोष्टी खरंच बूस्ट करतात तुमचं कॉन्फिडन्स लेवल. ग्रेट. आत्ता तुम्ही सांगितलं की हेल्मेट लागलं होतं. असं कधी काही लँड होताना कधी काही ॲक्सिडेंट झाला किंवा पायावर प्रेशर आलं किंवा अशी काही कुठली दुर्घटना कधी घडली? बऱ्याच वेळा घडलंय, पण छोटे म्हणजे बडे बडे देशों में छोटी छोटी कहानियां होती रहती ऐसा टाईपमध्ये. नाही, मी एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं तर मला खूप भारी वाटलं ते की ते फार काही मोठं झालं नाही, मसलला थोडा मार लागला आणि अँकल थोडा ट्विस्ट झाला. एवढं तुम्ही कॅज्युअली सांगितलं. नाहीतर गाडी चालवताना जर का असं काय झालं तर नाही अँकल जरा ट्विस्ट झालाय, मसल जरा पेन करतोय, म्हणून मग त्याचं एवढं करून सांगितलं जातं. आणि त्याच टायमिंगला त्या इंटरव्ह्यूत तुम्ही म्हणत होता की किरकोळ होतं, मसलला थोडं लागलंय. माझं जे शोल्डरचं पण झालं होतं ना, ते डिस्लोकेशन झालं होतं. आणि मी फॉर्मेशन स्काय डायव्हिंगसाठी गेले होते, ज्याचं 100 लोक हवेमध्ये येऊन डिझाईन बनवतात फॉर्मेशनमध्ये. तर त्या कॅम्पचा शेवटचा दिवस होता, पण 5 जम्पमधली पहिली जम्प झालेली होती आणि अजून 4 जम्प बाकी होत्या. माझा इन्स्ट्रक्टर नेऊन पहिले मी त्याला म्हणलं, अरे हे असं झालंय, दुखतंय. त्याने फक्त असं, इन्स्ट्रक्टर असतात, ही वॉज 65. त्याने फक्त शोल्डर असा दाबला आणि त्याला कळलं की डिस्लोकेटेड शीतल, जस्ट हॉस्पिटलला जा. गेले, त्या डॉक्टरने ठाक काहीतरी ते क्रायोथेरपी काय कुठली सम थेरपी काइंड ऑफ केलं आणि ते बसवलं सॉकेटमध्ये. आणि मला म्हणलं ब्रेसेस लाव आणि आता यू कॅनॉट जम्प फॉर 6 months. म्हणलं वेळ आहे का, माझे जम्प्स चालू आहेत, मी चालली जम्पला. तो म्हटला नाही यू डोंट जम्प, म्हणजे जम्प नको करू. मी त्याच्यानंतर सुद्धा एक जम्प केली, पण नेक्स्ट जम्पला मला रिअलाइज झालं की हे स्वेलिंग वाढत आहे म्हणून. मग माझा इन्स्ट्रक्टर म्हणले जस्ट फॉरगेट इट, लीव इट. म्हणजे पण मला ते, कारण तुम्ही इंडियाला रिप्रेझेंट करत असतात तिथे, सो मला त्याच्यातनं काढता पाय घ्यायचा नव्हतं, मला गिव्हअप नव्हतं करायचं. माझा इन्स्ट्रक्टर म्हणलं हे जर स्वेलिंग झालं, वाढलं, परत डिस्लोकेशन वाढलं, तर म्हणे लाईफ टाईम दुखणं घेण्यापेक्षा एक कॉम्पिटिशनमध्ये हाफमध्ये म्हणजे 99% निघून गेल्याने काही फरक पडणार नाही आहे, जस्ट गो. म्हणलं ठीक आहे. मग त्याने सांगितल्यावरती ग्रेट. पण असतात गोष्टी. मी अजून तुमच्याबद्दल जेवढं मला वेळ मिळत होता, मी जसं अभ्यास करत होतो तसं, आणि तुम्ही आत्ताही सांगितलं, मी आपल्या पॉडकास्टला सुरुवात केली की मी पेंटिंग पण काढायचे, म्हणजे तुम्ही चांगली पेंटिंग काढायचा, तुम्ही एवढं आत्ता तुमचं स्काय डायव्हिंगमधलं एकदम उज्ज्वल असं करिअर, आणि याच्या जोडीला तुम्हाला स्टॅम्प कलेक्ट करण्याचं पण खूप मोठा छंद आहे तुमचा, तो तुम्ही जोपासलाय. आणि 20,000 पेक्षा अधिक तुमच्याकडे कलेक्शन आहे स्टॅम्प्सचं. तर हे कसं काय जमतं एवढं सगळं?
ते लहानपणीपासूनचा किडा आहे, शाळेतला किडा आहे. म्हणजे 4वी-5वी पासून आम्ही एक फ्रेंड्स ग्रुप आहे आमचा, त्याच्यामध्ये स्टॅम्प कलेक्शन करतो. आणि आत्ताच एका मैत्रिणीने वैतागून मला तिचे 2000 स्टॅम्प दिलेत, ते आता ऑर्गनाईज करायचे आहेत. ते जसा वेळ मिळेल तसा करेल. पण स्टॅम्प बुक्स आहेत, एक अर्ध कपाट भरून गोदरेजचं माझ्याकडे स्टॅम्प बुक्स आहेत. आणि 20,000 प्लस आता 3,000 वाढतील त्याच्यामध्ये. मग हे सगळे कुठे ठेवलेत? घरी. तेच ना, माझ्या घरामध्ये कपाटं जास्त आहेत आणि जागा कमी आहे. कसा काय वेळ मिळतो हे सगळं करायला? 20,000 स्टॅम्प कलेक्शन कसं काय केलं? लहानपणापासूनच आहेत. आणि जेव्हा जेव्हा दुसऱ्या कंट्रीमध्ये जाते तेव्हा, आता मी एकदा स्वीडनला गेले होते तेव्हा मुलांबरोबर गेलो होतो, तर काही आपण युनिक शॉप्समध्ये जातो, अँटिक शॉप्समध्ये जातो, स्टॅम्प दिसले, घेतले. मग प्रत्येक कंट्री, आता मी ऑलमोस्ट 50+ कंट्रीजमध्ये गेले असेल, प्रत्येक कंट्रीमध्ये गेल्यावरती स्टॅम्प्सचे कलेक्शनचा प्लॅन असतो. मी ते राहतं म्हणजे स्टॅम्प कलेक्शन, स्काय डायव्हिंग, पेंटिंग आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आपला आजचा जो कार्यक्रमाचा जे शीर्षक आहे सॅफ्रॉन फेमिनिन, आणि फेमिनिझमच्या ज्या चुकीची मांडणी केली जाते, ही चुकीची मांडणी देखील तुम्ही तुमच्या आयुष्यात खोडून काढलेली आहे. आणि स्वतःच्या मुलांकडे देखील, त्यांच्या संगोपनाकडे, त्यांच्या संस्कारांकडे, त्यांच्या जडणघडणीकडे तुम्ही स्वतः देखील खूप वेळ देता. खूप. ह्याच्याबद्दल काय सांगणं आहे तुमचं? माझं दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ कॉल असतो, सकाळी व्हिडिओ कॉल असतो. मुलं उठली की नाही, उठलेली नसतील तर उठवायचं. शाळेत जाईस्तोवर कपडे, म्हणजे आंघोळ करून, नाश्ता करून, कपडे घालून जाईस्तोवर सकाळचा कॉल असतो. संध्याकाळी ते आल्यावरती त्यांच्या टाईम झोनमध्ये ते सगळ्या गोष्टी करतात. येतात, कधी 2 वाजता येतात, कधी 4 वाजता येतात. पण संध्याकाळचा आमचा त्यांच्या टाईमप्रमाणे 7 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत, पण माझ्या इंडियन टाईमप्रमाणे 9:30 ते 11:30 टाईम ठरलेला असतो. आणि आमचं व्हिडिओ कॉल दिवसभर काय झालं, आई म्हणून मी जे आपण पोरांना दमदाटी करतो ते दमदाटी करत असते. कपडे नीट ठेवलेत का, सॉक्स धुतलेत का, शूज ठीक आहेत का, शूजची लेस आहे का, कपडे कुठे ठेवलेत, शाळेतले कपडे काढले का, बॅग भरली का, दुसऱ्या दिवशीचं पॅकिंग करणं, हे सगळं दररोज व्हिडिओ कॉलवर असतं. आणि सॅटर्डे संडे फुल कॉल, म्हणजे मी कितीही कुठेही बिझी असले तरी फुल डे कॉल असतो. आणि आता जसं आजचं नाही म्हणणार, पण सॅटर्डे संडे मागच्या मी स्पेनमध्ये होते, कॉल चालू होते. मी जंपला गेले, आल्यानंतर परत व्हिडिओ कॉल चालू होता. परत जंपला गेल्यानंतर त्यांना माहिती होतं जंपला गेली आहे. आल्यानंतर त्यांनी पण विचारलं कशी झाली जंप, लँडिंग झालं, मग व्हिडिओ त्यांना पाठवले, त्यांनी एडिट करून दिले. असं बरंच काही ना काही चालू असतं. म्हणजे सॅटर्डे संडे जरी असला, मी कुठेही असले, ते कुठेही असले तरी, आणि मित्राबरोबर जायचं असेल तर कुठल्या मित्राबरोबर चाललाय, परमिशन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. ते फिनलँडमध्ये असो का कुठेही असो, मी इंडियात असो, दुसऱ्या देशात असो, कुठेही असो, मला विचारल्याशिवाय, माझा हो झाल्याशिवाय घराच्या बाहेर जाता येत नाही. हे कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. मग ह्याला आईची दादागिरी नाही म्हणत मी, कारण हे आत्ता संस्कार घडवायचे दिवस आहेत. आत्ता अजून ते 16, म्हणजे टीनेजमध्ये आहेत, 16-17 वर्षाचे आहेत. 21पर्यंत हे सगळं करू शकेल. त्याच्यापेक्षा नंतर, म्हणजे आता मी म्हणेन मी 43 वर्षाची तरी मला माझं आईचं ऐकावं लागतं. तर त्यांना तर संस्कार तुम्ही मुलांना देता. येस, माझे, कारण जशी मी घडली तशी मी त्यांना घडवते. माझी आई अजूनही, मी आता जसं स्पेनवरनं मागच्या आठवड्यात आल्यावरती बॅग नीट ठेवलीस का, कपडे धुतलेस का, पॅराशूट नीट ठेवलंस का, म्हणजे ते सगळं ऐकवलं. ती आली, ते तिच्यावरनं ते संस्कार माझ्यावरती होतात. ते सगळे मी तिकडे चाललो, तुम्ही शाळेत नाही आले, बॅग घेत, जे मी जशी घडली तशी मी घडवते. कारण दॅट्स वॉट, मला असं वाटतं की आपण तसं घडवू शकतो. मगाशी तुम्ही म्हणालात की चूल आणि मूल एवढंच माझं आयुष्य मर्यादित नाही, मी करिअरकडे पण लक्ष देणार. पण करिअरकडे लक्ष देताना तुम्ही चूल आणि मूल याच्याकडे दुर्लक्ष पण केलं नाहीत. आत्ताची परिस्थिती अशी आहे की करिअर करायचं म्हणलं तर या सगळ्या फेमिनिझमच्या चक्करमध्ये येऊन सगळ्या महिला या घरादाराकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. मुलांच्या संगोपनाकडे, त्यांच्या जडणघडणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आणि मग त्याचे परिणाम त्यांना जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ते जाणवतात त्याचे परिणाम. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही म्हणताय की मी करिअर पण बघणार आणि मुलांच्या संगोपनाकडे पण लक्ष देणार. तर काय प्रेरणा आहे ह्याच्या पाठीमागं, आणि हे कसं काय तुम्ही साधताय या दोन्हीची सांगड? तर इट्स नॉट वन मॅन शो. फॅमिली म्हणजे घर, चूल आणि मूल सांभाळून करिअर करण्यासाठी पूर्ण फॅमिलीचा पण तेवढाच सपोर्ट पाहिजे. आणि त्याच्याशिवाय नाही होत ते.
आणि सपोज असं बऱ्याच जणांना वाटतं की नाही फॅमिलीचा सपोर्ट नाही आहे म्हणून आम्ही नाही करू शकत तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीला पण समजावावं लागेल किंवा फॅमिलीला बरोबर घेऊन कराव्या लागतील गोष्टी. कारण माझी फॅमिली पण त्या झोनमध्ये नव्हती. मला त्या झोनमध्ये माझ्या फॅमिलीला आणावं लागलं, त्यांना समजवावं लागलं की आपण जर असं नाही केलं तर काय दुष्परिणाम होते. आणि ते माहिती असतं माझ्या इन लॉजला, माझ्या सासू सासऱ्यांना तर माझ्यापेक्षा जास्त कळतं की तिकडे देशामध्ये मुलं माझी बिना आईबापाची राहिली तर काय होईल. माझा नवरा त्याचा जॉब करेल का, त्यांचा स्वयंपाक करेल का, त्यांच्या मागे फिरेल. थोडक्यामध्ये तो म्हणतो बऱ्याच वेळा त्याचं फ्रस्ट्रेशन होतं की मी नाही बघू शकत, तू ये आता. मग मी 2 आठवड्यासाठी 3 आठवड्या सुट्टी काढून सगळं सोडून चालले जाते. मी जाते. ग्रेट. काय संदेश द्याल तुम्ही युवा पिढीला? आणि त्याच्या आधी आता तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅन्स तर भरपूर आहेत. आता 2026-27 मध्ये इंडियाला रिप्रेझेंट करायचे कॉम्पिटिशन्समध्ये. काही युनिक प्लेसेसवरती इंडियामध्ये स्कायडायव्हिंग करायचं आहे. जसं राम मंदिराचं होतं तसंच अजून भरपूर जागा आहेत. अजून मी डिस्क्लोज नाही करते कारण मला सिक्रेट्स नाही ओपन करायचे, सस्पेन्स आहे. आणि एक खूप मोठं एक्सपिडिशन प्लॅन करते आहे ज्याच्यामध्ये अयोध्येपासून श्रीलंकापर्यंत फ्लाय करणार आहे आणि त्याच्यात स्कायडायव्हिंग पण करणार आहे. ते एक प्लॅनिंग आहे. त्याच्यात स्कायडायव्हिंग पण आहे. त्याच्याबरोबरच पुढच्या 3 वर्षामध्ये मेन म्हणजे 2028पर्यंत स्कायडायव्हिंग फ्रॉम स्पेस, म्हणजे स्पेसमधनं स्ट्रॅटोस्फिअरवरनं जम्प करायचं प्लॅनिंग चालू आहे. ऑलरेडी एक्झिक्युशन सुरू झालेलं आहे. पण त्याचं ट्रेनिंग वगैरे सगळ्या गोष्टींना वेळ लागेल. पण 2027 किंवा मॅक्सिमम 28मध्ये ते प्लॅन करतो आहे. तर हे अजून म्हणजे हे एक्सपिडिशन झाले, ते सोडून भरपूर गोष्टी असणार आहेत. अंतराळातून जम्प करणारी पहिली भारतीय महिला, जगातली पहिली महिला. ग्रेट. खूप खूप शुभेच्छा तुमच्या या सगळ्या पुढची सगळी स्वप्न, पुढच्या सगळे तुमचे उपक्रम, एक्सपिडिशन्स आणि सगळी यशस्वी हो आणि आपल्या भारताचं नाव सगळ्या जगामध्ये गाजत राहो, गरजत राहो. आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे जाताना फेमिनिझमबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा एक भारतीय कुटुंब, भारतीय समाज किंवा आपण ज्याला हिंदू कुटुंब, हिंदू संस्कार, हिंदू संस्कृती म्हणतो, या सगळ्या बाबतीत तुम्ही काय संदेश या युवा पिढीला द्याल? तर फेमिनिझम स्पेसिफिकली म्हणण्यामध्ये अर्धनारी नटेश्वर म्हणतो आपण. तर कुठलीही बाई पुरुषाशिवाय कंप्लीट नाही किंवा कुठलाही पुरुष बाईशिवाय कंप्लीट नाही. आणि त्यामुळेच मी म्हणेन की इक्वॅलिटीसाठी आपण जे भांडतोय, भांडण्यापेक्षा आपणच पूर्ण आहोत आणि आपल्यामुळेच विश्व पूर्ण होतं, ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवली पाहिजे. कारण घर म्हटलं तर आई पाहिजे आणि आई असेल तर ते घर पूर्ण होतं आणि आईच पूर्ण त्या घराला पुढे घेऊन जाते. हे माझ्या घरातलं संस्कार आहेत. आणि मला असं वाटतं की जी यंग जनरेशन आता लग्न करते किंवा संसार करण्याच्या मार्गावरती आहे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला कसं घडवलं आहे ह्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करून तसंच तुम्ही तुमचं घर पुढे कसं घडवू शकता ह्याच्या गोष्टींवरती पण लक्ष दिलं पाहिजे. करिअर होत राहतं, करिअर होईल इनफॅक्ट, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून नाही चालणार. आपले संस्कार किंवा आपल्या राहणीमान, आपण कसं घडलो आहे ह्या गोष्टी, आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या करिअरमध्ये पुढे फोकस केलं पाहिजे. बरेच जणांचं मी आता पाहते की म्हणजे घराकडे लक्ष नसतं किंवा घरातल्या गोष्टी नीट होत नाही आहेत तरीसुद्धा फक्त करिअर किंवा पैसे कमवायचे म्हणून घराच्या बाहेर पडतात आणि स्वतःचं आयुष्य तर खराब करतातच, पण मुलांकडे पण लक्ष नाही आहे किंवा फॅमिलीकडे लक्ष नाही. मग फॅमिली सेपरेट होतात आणि मग ती मुलं परत वेगळ्या वळणाला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फरक आपल्या पूर्ण समाजावरती, सोसायटीवरती होतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर चेंज करायचं असेल तर आपल्याला आपल्या घरातनं सुरुवात करावी लागेल आणि ती घरातली सुरुवात आपणच करू शकतो. आणि त्याच्यासाठी एक माइंडसेट आपला, म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे संस्कार दिलेत किंवा आपल्याला शिकवले आहेत बेसिक गोष्टींपासूनच्या, त्या गोष्टींवरती आता फार कॉन्सन्ट्रेट करणं जरुरी आहे. आणि मी माझ्या वयाच्या सगळ्या जनरेशनला आणि यंग जनरेशनला पण हाच मेसेज देईल की तुम्हाला आयुष्यात जे करायचं ना त्या सगळ्या गोष्टी प्लॅन करा. प्लॅन केल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत. त्याच्यासाठी समजा मला 2030मध्ये कुठली गोष्ट करायची आहे तर त्याच्यासाठी रिव्हर्स प्लॅनिंग 2025 पासून केलं पाहिजे.
आणि त्याच्यामध्ये प्लॅन ए आणि प्लॅन बी, सपोज काही अनफॉर्च्युनेट इव्हेंट लाईक करोना झाला, तशा टाईपमधले अनफॉर्च्युनेट इव्हेंट जरी झाले तरी प्लॅन बी तुमच्याकडे असणं जरुरी आहे. माझे मी पूर्ण प्लॅन तसे बनवते आणि एक्झिक्यूट करते. असं नाही सांगत की माझ्या घरात कधी प्रॉब्लेम नाही आले, पण त्यांना ओव्हरकम करण्यासाठीचं सोल्युशन्स मीच काढले. दुसरं कोणी येऊन तुम्हाला सोल्युशन देणार नाही. तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स तुमच्या स्वतःकडेच आहेत, फक्त तुम्हाला तुमच्या आतमध्ये बघणं जरुरी असतं. आणि म्हणजे नेहमी माझ्या स्वतःच्या बाबतीत तरी असं झालं की कुठला तरी प्रॉब्लेम आला आणि मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला जाऊन प्रॉब्लेम सांगितले, पण तिला सांगताच त्याचं उत्तर मला मिळालं आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर तर करा, पण त्याचं सोल्युशन तुम्हाला तुमच्या स्वतःकडनंच मिळेल. आणि आपल्या स्वतःला माहिती असतं आपण कुठे चुकतोय, पण आपल्याला ती गोष्ट एक्सेप्ट नसते करायची, म्हणून आपण दुसऱ्यांना जाऊन सांगतो अरे हे असं केलं तर, असं तसं केलं तर. आपल्या स्वतःला त्या गोष्टी आरशात बघून आपण विचार केला पाहिजे की आपण करतोय ते बरोबर आहे का. आणि जर बरोबर असेल तर बिंदास करा, कोणी तुम्हाला थांबवू शकणार नाही. आणि आयुष्यात तुमच्या गोल्सला अचीव करण्यासाठी तुम्हाला कुठलीही पॉवर थांबवू नाही शकत, अनटिल अनलेस तुम्ही स्वतःला थांबवणार नाही तोपर्यंत. खूपच छान, अतिशय मार्मिक संदेश तुम्ही सगळ्या युवा पिढीला दिलेला आहे. खूप छान वाटलं आज, खूप अभिमान वाटला. भारत माता ही विश्वगुरुपदी बसणार आहे, विश्वगुरुपदी विराजमान होणार आहे. एक अढस्थानी विराजमान होऊन ती पूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारी अशी आपली भारत माता. आणि हे आपण स्वप्न बघतो आणि ह्या स्वप्नाचंच प्रत्यंतर आपल्याला शीतलजींच्या बोलण्यातून आलं. शीतलजींची कारकीर्द ही जणू काही भारत माता आता विश्वगुरुपदी अढळस्थानी बसणार आहे याची सुरुवात झाली आहे असं वाटतंय. त्याच धर्तीवर आजच्या आपल्या या सॅफ्रॉन फेमिनाईनमधल्या या वीरांगना ज्या स्काय डायव्हिंगच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा डंका 7ही खंडांवर वाजवत आहेत. आणि पुढचं त्यांचं जे स्वप्न आहे ते म्हणजे स्पेसमधून, अंतराळातून त्यांना जंप मारायची आहे. या सगळ्या त्यांच्या स्वप्नांसाठी आपण भरभरून शुभेच्छा देऊयात. आणि सॅफ्रॉन फेमिनाईनमध्ये त्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलं की करिअर करताना घरादाराकडे आणि पुढच्या पिढीकडे त्यांना घडवण्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे हा संदेश आपण लक्षात ठेवूयात. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. धन्यवाद.